नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का आपल्याला बऱ्याच मित्रांची कमेंट होती की बा राज्यघटनेची जी कलम असते ज्याच्यावर वारंवार विचारते प्रश्न, तर ते कलम घ्या, त्यामध्ये थोडा डाऊट आहे। तर आपण नाही का महत्त्वाची कलमे घेऊ, जेणेकरून नाही का तुमच्या कलमावर जर प्रश्न आला तर नक्कीच सॉल्व्ह होण्यास हेल्पफुल ठरणार आहे। फक्त आपण नाही का सोपे घेऊ नये, फक्त मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये आणि त्याच्या आधीचे जे काही कलमे असते संघराज्याची नागरिकता संबंधी, हे तुम्ही कर जा। बाकी आपण राष्ट्रपतीपासून पुढे घेऊ, कंपॅरिझन करूनच घेऊ, जेणेकरून नाही का तुम्हाला योग्य प्रकारे लक्षात राहील। चला तुमचा वेळ न घेता आपण आता सुरुवात करू। बघा, राष्ट्रपती संबंधी ज्यावेळेस आपण विचार करतो तर राष्ट्रपती संबंधी कलम कोणत्या कलमात आहे, तर कलम 52। कलम 52 मध्ये काय म्हटलेलं आहे, भारतासाठी काय असेल, राष्ट्रपती असेल, भारतासाठी राष्ट्रपती असेल, हे बरोबर आहे। कलम 53 मध्ये काय म्हटलेलं आहे, 53(1) हे लक्षात ठेवायचा, संघराज्याचे कार्यकारी अधिकार कोणाकडे असेल, संघराज्याचे कार्यकारी शब्द महत्त्वाचा आहे, कार्यकारी अधिकार कोणाकडे असेल तर ते राहील राष्ट्रपतीकडे। आणि राज्याचे विचारलं तर कार्यकारी अधिकार ते असते राज्यपालाकडे, ज्याच्यावर आपल्याला प्रश्न आलता मागच्या प्रीमध्ये कंबाईंडच्या। 53(2) मध्ये काय म्हटलेलं आहे, तर लक्षात ठेवा, संरक्षण जे दल असते त्याचे सरसेनापती कोण असतात, तर राष्ट्रपती असतात, सरसेनापती 53(2) मध्ये असतात। हे काय हे राज्यपालासंबंधी तरतूद नसते हा। त्यानंतर बघा 54 मध्ये काय म्हटलेलं आहे, तर लक्षात ठेव जा, हे तुम्ही व्यवस्थित लिहिजा तुमच्या ह्याच्यात। राष्ट्रपतीची निवडणूक संबंधी आहे, राष्ट्रपतीची निवडणूक, हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण की याच्यावर प्रश्न आहे। आणि 55 मध्ये काय फरक आहे माहिती आहे का, हे जे राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत संबंधी आहे, हे कन्फ्युजन नको। निवडणूक म्हटलं तर 54, निवडणूक पद्धत जर म्हटलं मेथड, तर ती कायच्या ती आपल्या 55 मध्ये निवडणुकीची पद्धत, हे तुम्ही लक्षात ठेवा। 56 मध्ये काय म्हटलेलं आहे, तर कार्यकाल, राष्ट्रपतीपदीचा कार्यकाल दिलेला आहे, हे लक्षात ठेवा। 57 मध्ये काय दिलेलं आहे, लक्षात ठेवा, इथे लिहि तुम्ही एकाखाली एक लिहिजा। 57 मध्ये म्हटलेलं आहे की बा पुनर्निवडणुकीची ती पात्रता, म्हणजे पुनर्निवडणुकीची पात्रता, म्हणजे यामध्ये म्हटलेलं आहे की बा राष्ट्रपती पदावर किती वेळा येऊ शकतो, तर तो किती वेळा निवड होऊ शकते राष्ट्रपतीची, असं म्हटलेलं आहे यामध्ये, हे लक्षात ठेवायचा फरक। त्यानंतर लक्षात ठेवा 58 मध्ये काय आहे, तर राष्ट्रपती पदासाठी पात्रता, हे लक्षात ठेवायचा, पात्रता। याच्यावर प्रश्न आलेला आता आपल्याला ग्रुप सी मध्ये, पात्रता डायरेक्ट विचारलं होतं। कलम 59 मध्ये काय आहे, शर्ती, किंवा त्याला आपण काय म्हणतो, अटी, हे लक्षात ठेवा। त्यानंतर 60 मध्ये काय म्हटलेलं आहे, तर शपथ, हे लक्षात ठेवा। म्हणजे बघा, पहिले हे आपण पाहिले 60, तर लक्षात कसं ठेवायचं, 52 तर लक्षात राहते, 53 आणि करायचं 54 पासून राष्ट्रपतीची निवडणूक आणि निवडणुकीची पद्धत, हे पद्धत प वरून 55 5 येते बा एकक स्थानी, असं लक्षात, निवडणूक त्याच्या आधी टाकसा। आणि कार्यकालपासून लक्षात ठेवायचं, कार्यकाल कसा आहे, पुनर्नियुक्ती होतो, म्हणजे कार्यकालाची पुनर्नियुक्ती पुनर्नियुक्ती होते म्हणा, असं म्हणायचं याला। त्यानंतर कसं आहे, पात्रता, शर्ती आणि शपथ याच्या शेवटी आहे, पहिले पात्रता होते, मग त्याची काय ठरवणार आहे, पात्रतानंतर शर्त राहील शपथची, असं लक्षात ठेवा। कसं तरी हे याचा ग्रुप बनवायचा, कालावधी कार्यकालापासून तर शपथपर्यंत ग्रुप बनवायचा, हे तुम्हाला सोपं जाईल। 61 मध्ये काय म्हटलेलं आहे, महाभियोग, हे लक्षात ठेवजा। आणि एक याच्यावर प्रश्न आलेला आहे, डिटेलमध्ये असते महाभियोगावर आपल्याला, आपण आता काही डिटेल घेऊ नाही, परंतु एक लक्षात ठेवजा, राष्ट्रपतीवर जे महाभियोग लावला जाते तो कोणत्या कारणावर लावला जाते, तर घटनात्मक भंग किंवा राज्यघटनेचा भंग एकमेव कारणावर लावला जाते। आणि बाकीचे जे आपण वाचत असतो ना, सर्वोच्च न्यायालय किंवा इतर ज्याच्यावर आपण नाही का संसदेत त्याची कारवाई करतो पदावरची, तिथं कारण आहे गैरवर्तन व अकार्यक्षमता, या 2 कारणावर। आणि राष्ट्रपतीबद्दलच फक्त एक अलग आहे हा म्हणजे पद्धत, की तिथं घटनेचा भंग फक्त याच कारणावर त्यांच्यावर महाभियोग लावला जातो, ते सुद्धा कलम 61 नुसार
एकशे 4 सदस्यांनी तशी मागणी करावी लागते. 14 दिवसाची पूर्वसूचना देऊन 2/3 बहुमताने म्हणजे विशेष बहुमताने ते पारित करावं लागते. आणि जे ठराव असते महाभियोगाचा ते कोणत्याही सभागृहात मांडता येत असते. हे आपण नंतर घेऊ का ज्यावेळेस प्रश्न येईन ना त्यावेळेस. आता तुम्ही 61 लक्षात ठेवा, हे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. आणि हंगामी राष्ट्रपतीचा कार्यकाल जे असते ना हे कलम 62 मध्ये दिलेलं आहे, लक्षात ठेवा. हंगामी राष्ट्रपतीचा कार्यकाल हे काही महत्त्वाचं नाही, आपण लिहून घ्या. हंगामी राष्ट्रपतीचा कार्यकाल हे कायच्यात आहे 62 मध्ये. हे इतके महत्त्वाचे आहे. आणि लक्षात कसं ठेवायचं, ग्रुपच करायचा. बघा, भारताचे राष्ट्रपती कलम 52 मध्ये 53 मध्ये संघराज्याचे कार्यकारी राष्ट्रपती असेल, हे 53 पर्यंत एक ग्रुप बनवायचा. 54 55 मध्ये नाही का ते निवडणूक पाठ करायचे. 56 पासून तिसरा ग्रुप बनवायचा. 56 मध्ये काय म्हणायचं, कार्यकालाची पुनर्नियुक्ती होते म्हणा. त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला पात्रता ठरवावं लागेल किंवा पात्रतेच्या अटी शपथी. एक कीवर्ड काढता त्याच्यात, नाही तर तुम्हाला ते लक्षात राहील. आणि सर्वात शेवटी येते शपथ. आणि महाभियोगचं सेपरेट लक्षात राहते आपल्याला 61 मध्ये आहे, असा तरी वाचतो आपण. हे राष्ट्रपती संबंधी कलम आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आपण काय पाहू आता माहीत आहे का, चला तर आता आपण राष्ट्रपती बद्दलचे PIQ पाहू, जेणेकरून तिथंच तुमचा राष्ट्रपती बद्दलचा डाऊट क्लिअर होईल. आणि पहिला प्रश्न बघा, ग्रुप C जे पूर्वपरीक्षा झाली तेव्हा 25 विचारला होता की भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदाचे वर्णन दिलेले आहे. जर आपण याला मराठीत जर वाचलं तर राष्ट्रपती पदाचं वर्णन 52 मध्ये दिले आहे. हे उदाहरण आपण चूक करू शकतो, कारण इंग्लिशमध्ये येले नाही का क्वालिफिकेशन शब्द वापरला आहे आणि ते बरोबर आहे, परंतु मराठीमध्ये त्यांनी नाही का प्रिंट मिस्टेक केलेली आहे, म्हणून हे आपण चुकू शकतो. इथं जर मराठीतून वाचायला गेलं तर लक्षात ठेवा, राष्ट्रपती पदासाठी पात्रता 58 मध्ये दिलेली आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये क्वालिफिकेशन एकदा तुम्ही पाहून घे जा, इंग्लिश ट्रान्सलेशन. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर राष्ट्रपतीने जे राज्यघटनेचे उल्लंघन केले त्यांना महाभियोगद्वारा पदावरून काढता येते. आत्ताच सांगितलं तुम्हाला, महाभियोग जर काढण्याचं असेल तर राज्यघटनेचा भंग किंवा घटनेचा भंग हे पाहिजे कारण. आणि इतरसाठी 2 कारण आहे, आपल्यासाठी नाही. जे सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांना पदावरून काढलं, अकार्यक्षमता आणि गैरवर्तन या कारणावरून. हे लक्षात ठेवायचा फरक हा. हे कलम 61 मध्ये आहे महाभियोग, हे तुमचं ॲनालिसिसमध्ये आहे. आता आपण नंतरचा प्रश्न पाहू राष्ट्रपतीवरचा जो आलेला आहे. तर बघा, आपल्याला विचारला होता फॉरेस्टमॅन 2022ला मेन्सला चुकीचे कोणते आहे असं विचारलं होतं. तर आपण डायरेक्ट कलम पाहू. सेकंड सेंटेन्स बघा, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 56 मध्ये राष्ट्रपतींचा कार्यकाळ नमूद केलेला आहे. तर 56 मध्ये आहे का, हो बरोबर आहे, राष्ट्रपतीचा कार्यकाळ 56 मध्ये दिलेला आहे. जर तुम्ही बाकीचे जर सेंटेन्स जर पाहिले ना तर बघा, लोकसभेचे निवडून आले नामर्थ सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणूक भाग घेतात. आता हे बघा डिटेल होईल, परंतु तरी सांगून देतो. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण भाग घेत असते माहीत आहे का, लोकसभेचे आणि राज्यसभेचे जे फक्त इलेक्टेड सदस्य असते ना, निवडून आलेले, नॉमिनेटेड नाही, हे भाग घेते. आणि विधानसभेचे काय असते, निर्वाचित सदस्य. तीनच सदस्य यामध्ये भाग घेत असते राष्ट्रपतीच्या निवडणुकीत. लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा याचे इलेक्टेड सदस्य, ज्याला आपण काय म्हणतो निवडून आलेले सदस्य, हे समाविष्ट असते. नामनिर्देशित नॉमिनेटेड येत नाही. परंतु महाभियोगमध्ये जर विचारलं राष्ट्रपतीच्या तर कोण येत असते, तर महाभियोगमध्ये फक्त संसदेचे म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा याचे निवडून आलेले येते आणि नामनिर्देशितसुद्धा येते. विधानसभेचं आणि विधान परिषदचं महाभियोगमध्ये काहीच उल्लेख नसते, म्हणजे सहभाग नसते. लक्षात ठेवा फरक. आणि उपराष्ट्रपती या निवडणुकीत जर विचारलं तुम्हाला तर उपराष्ट्रपतीमध्ये काय होते, राज्यसभा आणि लोकसभेचे निवडून आलेले आणि नॉमिनेटेड हे दोन्ही येते. जे महाभियोगमध्ये येते ना राष्ट्रपतीच्या, तेच उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत येते. लक्षात ठेवा, तिथं काय असा फरक केलेला नाही आहे. तिथं बाकी उपराष्ट्रपती, विधानसभा आणि विधान परिषदचा काहीच रोल नसते, हे लक्षात ठेवा. आणि तिसरं सेंटेन्स तर आपण आत्ताच पाहिला, संविधानाचा भंग केला महाभियोग कलम 61 मध्ये. जनतेच्या प्रतिनिधी राष्ट्रपती निवडला जातो, हे सुद्धा बरोबर आहे, कारण की आपण निवडून देतो का राष्ट्रपती नाही, आपण ज्यांना लोकप्रतिनिधी निवडून देतो ते लोकप्रतिनिधी इथं मत करतात, हे आपण पाहिलं आहे. डिटेल होईल इथं बघा, आपण कलमावरच बोलू, नंतर प्रश्न आला तर आपण डिटेल घेत जाऊ. आपली सिरीज सुरूच आहे पॉलिटीची. तर त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदी सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकते. आता हे लक्षात ठेवा, हे तुम्ही ॲड करजा. कलम 143, राष्ट्रपती नाही का सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकते. हे सल्लागार अधिकार क्षेत्र आहे. हे
सल्ला कोण मागू शकते? सर्वोच्च न्यायालयाला राष्ट्रपती, कलम 143. आणि हे कलम कुठून घेतलं होतं माहीत आहे का? सल्ला देण्याचा अधिकार क्षेत्र हे कॅनडा, लिहून घ्यायचा, कॅनडा या देशाकडून. आपण ज्यावेळेस कलम 143 डिटेल येईल तेव्हा घेऊ आपण. हे ॲड करजा फक्त, मी घेतलं नाही, तुम्ही करजा ॲड. त्यानंतर बघा आपल्याला ISO मुख्य 2019ला प्रश्न आलता, 54 कलमावर आलता, 54, 53, 58 आणि 61 वर आलता. आता हे तुम्ही पाहून घ्या. 54 मध्ये तर तुम्हाला माहीत आहे, त्या 54 मध्ये काय? राष्ट्रपतीची निवडणूक. 53 मध्ये काय? संघराज्याचे कार्यकारी अधिकार, बरोबर आहे, किंवा सरसेनापती, या दोनपैकी राहील. त्यानंतर 58 मध्ये तुम्हाला माहीत आहे त्याची पात्रता, आत्ताच रिपीट झाला आपल्याला प्रीला. आणि 61 मध्ये काय? महाभियोग प्रक्रिया. हे तुम्ही जोड्या लावून घ्यायचा. आणि एक आणखी ॲड करजा राष्ट्रपती पदाबद्दल. आता ग्रुप सी मेन्स, ग्रुप बी मेन्स झाली ना आपली 2025ची, त्यावेळेस आलता प्रश्न ना. आता हे 12चाच प्रश्न आहे, आत्ता 25ला रिपीट मारला. बघा, खालीपैकी कोणत्या कलमाने राष्ट्रपती भारतातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना परिस्थितीवर आयोग नेमू शकते? ज्याला आपण मागासवर्गीय आयोग म्हणतो ना, हाच आयोग आहे कलम 340 नुसार. आता हेच कलम विचारलं, तुम्ही चेक करून घ्या, 25चा पेपर दिलेला आहे. आणि यासंबंधी जे खटला आहे ते कोणता? इंद्र सहानी खटला. यामध्ये 50% आरक्षणाची मर्यादा सांगण्यात आली होती, लक्षात ठेवा. हे तुम्ही ॲड करा, कलम 340 आणि कलम 143 हे तुम्ही ॲड केलं जा. हे म्हणजे कलम खूप रिपीट आहे, तुम्ही फक्त काय करायचं, आता मी कलमची वेगळीच नोट्स करायची आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही याच्यात कन्फ्युजन राहणारच नाही. चला आता आपण नाही का उपराष्ट्रपती संबंधी कलम पाहू, जेणेकरून महत्त्वाची काय ती तुम्हाला समजणार. लक्षात ठेवा, उपराष्ट्रपती संबंधी जेव्हा पाहत असतो आपण उपराष्ट्रपती, तर उपराष्ट्रपतीचा उल्लेख आहे कलम 63 मध्ये. लक्षात ठेवा, कलम 63 मध्ये भारतासाठी एक उपराष्ट्रपती असेल. लक्षात ठेवा, भारतासाठी एक उपराष्ट्रपती असेल. म्हणजे उपराष्ट्रपतीचा उल्लेख कुठे आहे उपराष्ट्रपती पदाचा? तर कलम 63 मध्ये. लक्षात ठेवा. त्यानंतर लक्षात ठेवा, कलम 64 मध्ये काय म्हटलेलं आहे, फार महत्त्वाचं आहे. राज्यसभेचे नाही का पदसिद्ध सभापती असते, सदस्य नसते. पदसिद्ध सभापती असते कोण? उपराष्ट्रपती. हे पाठ करायचं. राज्यसभेचा पदसिद्ध सभापती कोण असते? तर उपराष्ट्रपती असते. आणि राज्यसभेचा सदस्य नसते, हे लक्षात ठेवायचं हे कधी बी. त्यानंतर 65 मध्ये काय म्हटलेलं आहे, तर राष्ट्रपती पद जर रिक्त झालं किंवा राष्ट्रपती जर गैरहजर राहिला तर उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम पाहते, ज्याला आपण काय म्हणतो? हंगामी राष्ट्रपती सुद्धा म्हणू शकतो. फक्त इतकंच लक्षात ठेवायचं, हंगामी राष्ट्रपती तरतूद 65 मध्ये आहे. जेव्हा राष्ट्रपती अनुपस्थित असेल किंवा गैरहजर असेल किंवा पद रिक्त असेल तर उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून कार्य पार पाडते. आणि ज्यावेळेस उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम पाडत असते त्यावेळेस त्यांना वेतनभत्तेसुद्धा राष्ट्रपती म्हणून दिले जाते. सर्व गोष्टी त्यांना राष्ट्रपती म्हणूनच दिल्या जाते. उपराष्ट्रपती म्हणून त्यांचा रोल नसते त्यावेळेस, हे इतकं लक्षात ठेवायचं. त्यानंतर ह्या पाहायला आपण 65 मध्ये. 66 मध्ये काय माहीत आहे का? त्यांची निवडणूक पद्धत आहे, निवडणूक फक्त उपराष्ट्रपतीची निवडणूक. हे इम्पॉर्टंट आहे. हे 64, 65, 66 हे लक्षात ठेवा. आणि 66 मध्येच काय? निवडणूक सेवा शर्तीबद्दल उल्लेख आहे, निवडणुकीची पात्रता आहे. यामध्ये कसं आहे, 66(1) मध्ये आहे. जर तुम्हाला सब कलम जर बोललो मी, या 66(1) मध्ये काय म्हटलेलं आहे माहीत आहे का? निवडणूक म्हटलेलं आहे. आणि 66(2) मध्ये काय म्हटलेलं आहे? सेवा शर्ती. आणि 66(3) मध्ये म्हटलेलं आहे सब कलमामध्ये निवडणुकीची पात्रता. काय म्हटलेलं आहे? पात्रता. हे लक्षात ठेवा, निवडणुकीची पात्रता. आणि असं बरेच आहे याच्यात सब कलममध्ये, तितकं काही महत्त्वाचं नाही, फक्त लक्षात ठेवा हे पहिले 3 महत्त्वाचे आपल्याला, 63, 64, 65 आणि 66. निवडणूक सेवा शर्ती म्हणजे 65 पर्यंत आपल्याला इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आता काय पाहू आपण? समोरचं कलम पाहू जे आहे 67. 67 मध्ये 66 बघून घ्या तुम्ही. 67 मध्ये पदावधी दिलेला आहे यांचा, हे लक्षात ठेवा. 68 मध्ये काय दिलेला आहे यांचा? पद रिक्त होणे. उपराष्ट्रपती जर पद रिक्त होत असेल तर ते काय प्रोसेस आहे त्याची वेळी ते तुम्हाला तिथं सांगता म्हणजे माहीत आहे डिटेलमध्ये जर केलंच पाहू मग. परंतु हे महत्त्वाचे नाही आहे, परंतु तुम्ही निवून घ्या की बा एका दिवस तुमचं आटोप होते. पहिले 3 फार महत्त्वाचे मग शपथ किंवा प्रतिज्ञा कितीमध्ये आहे? 69 मध्ये आहे, हे लक्षात ठेवा.
आणि 70मध्ये काय माहीत आहे का, विचारलं नाही परंतु लक्षात ठेवायचं की आपत्कालीन जर परिस्थिती निर्माण झाली, आपत्कालीन शब्द महत्त्वाचा, आपत्कालीन स्थितीत राष्ट्रपती पदाचे कर्तव्य पार पाडणे, हे महत्त्वाचं आहे. राष्ट्रपती आपत्कालीन स्थितीत राष्ट्रपती पदाची कर्तव्य पार पाडणे हे महत्त्वाचं आहे. 70मध्ये दिलेलं आहे. हे संसद तरतूद करते. आणि 71मध्ये लक्षात ठेवजा, याच्यावर राज्यसेवेले प्रश्न आहे. 71 राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती संबंधी जे निवडणूक विवाद असते, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक विवाद, निवडणूक विवाद हे 71मध्ये दिलेलं आहे. हे तुम्हाला माहीत आहे. आता जे हे आपण पाहिलेले आहे याच्यातले कलम कोणते महत्त्वाचे आहे, पहिले 63, 64, 65 ते चुकूच द्यायचं नाही. नंतर जर 70, 71 पाहून घ्यायचं एक, जर तुम्हाला जर हे लक्षात राहत असेल. आणि एक माहीत आहे का तुम्हाला, एक तुम्ही नोटीस केलं असेल, पदावधी शपथ हे शेवटीच येते ना, मग आपण एक सिक्वेन्स लागते की बा एखादे जर 3-4 क्रम लागले तर पहिले पदावी, मग पात्रता, मग शपथ, असा तुम्ही क्रम पाहून घ्या ते कसं आहे, म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहते. पण पहिले 3 कलम महत्त्वाचे आहे. 63मध्ये काय म्हटलेलं आहे, भारतासाठी उपराष्ट्रपती असेल. 64मध्ये म्हटलेलं आहे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असेल. आणि 65मध्ये म्हटलेलं आहे की हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्य पार पडते जेव्हा राष्ट्रपती गैरहजर असेल. हे इतकं महत्त्वाचे कलम आहे. आता याची आपण काय पाहू, PIQ पाहू, जेणेकरून तुमचा जे डाऊट क्लिअर होईल. तर बघा, पहिला प्रश्न होता आपल्याला कंबाईंड ग्रुप बी मेन्स 2025ला आलता. तर बघा, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील व ते कोणतेही अन्य लाभाचे पद धारण करणार नाही. आता कलम काय म्हटलेलं आहे माहीत आहे का, आपल्या 63मध्ये उल्लेख आहे. 64मध्ये म्हटलेलं आहे की बा ते पदसिद्ध सभापती असेल आणि कोणती लाभाचे पद धारण करणार नाही. ते तिथं दिलेलं आहे. कायच्या डिटेल जेव्हा असाल तुम्ही 64मध्ये, तर विधान बरोबर आहे. हे तुम्ही पाहून घ्या. इथं दिलं नाही त्यांनी 64, पण मी सांगत आहे कारण की 64मध्ये तरतूद आहे. हे पुन्हा येऊ शकते. 65 त्यानंतर सेकंड सेंटेन्स बघा, उपराष्ट्रपती जेव्हा अनुच्छेद 65नुसार राष्ट्रपती म्हणून कार्य करतील किंवा राष्ट्रपतीचे कार्य पार पाडतील तेव्हा अशा कोणत्याही कालावधीत ते राज्यसभेच्या सभापती पदाचे कर्तव्य पार पाडणार नाही. आता हे विधान बरोबर आहे. आपण काय म्हटलं होतं, ज्यावेळेस कलम 65चा उल्लेख आहे हे बरोबर आहे, कारण की राष्ट्रपती ज्यावेळेस गरज असेल किंवा पद रिक्त असेल तेव्हा उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम पाहते. आणि ज्यावेळेस ते काम पाहत असेल तेव्हा त्याची नाही का राष्ट्रपती म्हणूनच भूमिका असते. राष्ट्रपतीचे वेतन भत्ते सर्व अधिकार त्यांना भेटतात. उपराष्ट्रपती म्हणून भूमिका त्यांची आली राहत नाही. मग याच्यात ते तर म्हटलेलं आहे. ते काय म्हटलेलं आहे बघा ना, राष्ट्रपती म्हणून कार्य करतील, राष्ट्रपती कार्य पार पाडतील आणि तेव्हा अशा कोणत्याही कालावधी राज्य सभापती पदाची कर्तव्य पार पाडणार नाही. म्हणजे उपराष्ट्रपती काम करणार नाही, कारण की राष्ट्रपती म्हणून काम पाडताय ना ते. हे लक्षात ठेवजा. त्याचं उत्तर अ आहे, क चुकीचं आहे. त्यानंतर आपल्याला तिसरं सेंटेन्स विचारलं होतं, अशा कोणत्याही कालावधीत जेव्हा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य करतील तेव्हा अनुच्छेद 97 नुसार राज्यसभेच्या सभापतींना प्रदेय असलेले कोणती वेतन व भत्ते मिळणे हकदार. आता तुम्ही सांगा, ज्यावेळेस ते राष्ट्रपती म्हणून काम पार पाडत असेल उपराष्ट्रपती, मग त्याला राष्ट्रपतीपदूनच वेतन भत्ते मिळणार ना. मग उपराष्ट्रपती म्हणून काही रोलच राहत नाही त्यांचा, म्हणून विधान चूक आहे. इथं काय म्हणते, राष्ट्रपती म्हणून कार्य करताय परंतु वेतन त्यांना उपराष्ट्रपतीसारखे भेटणार आहे. हे विधान चूक राहणार आहे. हे लक्षात ठेवा. हे ॲड करजा कलम आणि एकदा तुम्ही 97 कलम पाहून घे जा नेमकं काय आहे, म्हणजे तुम्हाला याच्यानंतर डाऊट नाही राहत. आणि हा सोपा कॅटेगरीतलाच होता आणि यायलाच पाहिजे होता. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, ASO मेन 2022 आलेला आहे मेनचा. तर विचारलं होतं आपल्याला त्यांनी की कोणते विधान बरोबर जुळलेले नाही आहे. तर लक्षात ठेवजा, कलम 64 वाचा बरं. उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आत्ता तर पाहिलं 63मध्ये काय राष्ट्रपती, 64मध्ये काय पदसिद्ध सभापती. हे विधान बरोबर आहे. 66मध्ये काय म्हटलेलं आहे बघा, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक. मग आपण काय म्हटलं होतं, 65मध्ये काय हंगामी राष्ट्रपती, म्हणजे उपराष्ट्रपती राष्ट्रपती काळ करते. 66मध्ये काय म्हटलेलं आहे आपण,
ते तर म्हटलेलं आहे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक. त्यानंतर बघा 69मध्ये काय म्हटलेलं आहे, शपथ. आपण शपथसुद्धा पाहिलेली आहे 69मध्ये आहे, कारण की 67मध्ये पदावधी आहे, 68मध्ये पद रिक्त होणे आहे आणि 69मध्ये शपथ आहे आणि 61मध्ये उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ दिलेला आहे. आता तुम्ही सांगा, इथं जाऊ दे, आपल्याला जर माहीत नसलं उपराष्ट्रपती, पण कलम 61 आपण महाभियोग संबंधी वाचतो ना राष्ट्रपतीच्या, म्हणून येणार का नाही. म्हणजे काही गोष्टी पाठ पाहिजे ना आपल्याला. म्हणून म्हटलं जर तुम्हाला एखादी माहिती पण नसली परंतु PIQ माहीत राहिले तुम्हाला एक 61मध्ये महाभियोग आहे, तर तुम्ही डायरेक्ट कुठे जाता, 61वर जाता, बाकीच्या क्वेश्चनवर राहत नाही. परंतु आपला अभ्यास असला पाहिजे बाकीचा कलमाचा, कारण की दरवेळेस असं होईल असं नसते. त्यामुळे तुम्ही लिहून घ्या आणि ते आता मी तुम्हाला कलम सांगितले व्यवस्थित लिहा आणि हे प्रश्न पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला कधीच तुम्ही विसरणार नाही. आणि आपण जे चाललो ते राईट ॲप्रोचनच चाललेलं आहे. आपले प्रश्न सॉल्व्ह होत आहे म्हणजे आपण योग्य ॲप्रोचवर चाललो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, उपराष्ट्रपतीबद्दल राज्य दिसलेला आहे. संविधानाचे कलम 63 हे उपराष्ट्रपती पदासंदर्भात आहे. आता आपण आत्ताच पाहिलं उपराष्ट्रपती संबंधी कलम कुठे आहे, 63 विधान बरोबर आहे. बाकीचे तुम्ही ऑप्शन बघा, तरी आता मी फास्ट सांगतो बघा कोणते विधान बरोबर आहे ना. ते राज्यसभेचे सदस्य असतात का, नाही, ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, सदस्य नसतात. लिहून घ्यायचं, विधान चूक आहे. ब जर चूक असेल तर ते तुम्हाला 1 आणि 4 कटणार आहे तुमचं, आणि क तर कॉमन आहे, म्हणजे राज्यसभा अध्यक्ष वेतन दिले जाते, विधान बरोबर आहे. आणि महाभियोग पदा दूर केल्या जाते का यांना, यांच्यामध्ये उपराष्ट्रपती महाभियोगची पद्धत नाही आहे, फक्त राष्ट्रपती आहे, हे विधान चूक आहे. म्हणजे उत्तर काय राहील, क बरोबर, हे लक्षात ठेवा. फार फिक्स आहे, कारण की PIQ जर पॉलिटीचा असा आहे सर्वांचं फिक्स माहीत पाहिजे इथं काय आहे, तर मग आपण एलिमिनेशन स्ट्रॉंग करू शकतो. लक्षात ठेवा. आपण ज्यावेळेस राष्ट्रपती उपराष्ट्रपती आला ना प्रश्न, त्यावेळेस आपण डिटेल घेऊ. येतेच त्याबद्दल प्रश्न. त्यानंतर बघा, हे आपण उपराष्ट्रपतीबद्दल इतके कलम पाहिले, याच्यावर नाही का बरेच सर्वच कलमावर प्रश्न आहे. तर हे तुम्ही पाहून घ्या आणि व्यवस्थित पाठ करा. 1-2 वेळा जर तुम्ही लिहिलं आणि PIQ जर नजरेकडे ठेवले, कारण की PIQ जेव्हा पाहतो ना आपण, तर आपल्याला असं वाटते की नाही बा हे आलं तरच आपण नाही का समोरचा प्रश्न केला पाहिजे. नाही तर आपण कसं आहे, नुसतं वाचलं तर काहीच फायदा राहत नाही, कारण की आपल्याला त्याचा म्हणजे आउटपुटसुद्धा येणार नाही आणि इंटरेस्टसुद्धा येणार नाही. परंतु PIQ यात आहे बा आणि आपलं चुकत आहे, तर नक्कीच आपल्याला तिथं थांबायला पाहिजे आणि तो भाग करायला पाहिजे. असेच एक भाग आपला खूप म्हणजे एक भाग जर असाच जर आपण निग्लेक्ट करत राहिलो तर नक्कीच मार्क येणार नाही. आणि आपल्याला GSमध्ये पकड चांगली असली पाहिजे, त्यावेळेस आपण मॅथ अँड रिझनिंगला वेळ देऊ. त्यामुळे एलिमिनेशनसुद्धा स्ट्रॉंग होते जर तुमचं पाठ राहिलं तर. आता काय पाहू आपण माहीत आहे का, आता पाहू आपण राज्यपालासंबंधी कलम, जो महत्त्वाचा टॉपिक आहे ना, राज्यपाल. थोडं तुम्हाला नाही का मी केंद्रीय कार्यकारी मंडळ, राज्य कार्यकारी मंडळ सांगतो, ज्याच्यावर प्रश्नसुद्धा आलेले आहे. थोडं तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला जर असं विचारलं की केंद्रीय कार्यकारी मंडळ जे आहे, केंद्रीय कार्यकारी मंडळ, याचा उल्लेख कोणत्या कलमात आहे, तर कलम 52 ते 78 मध्ये हे केंद्रीय कार्यकारी मंडळ समिती. 52 मध्ये कोण आहे लक्षात ठेवा, राष्ट्रपतीपासून सुरुवात होती आहे. यानंतर लक्षात ठेवा, राज्य कार्यकारी मंडळात कोणतं कलम संबंधी असं विचारलं तुम्हाला, तर लक्षात ठेवायचं कलम 153 ते 167. म्हणजे याच्यात जर तुम्ही पाहिलं तर 26 कलम येते, याच्यात 24 कलम येते. हे फरक लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आलेला आहे केंद्रीय कार्यकारी मंडळ आणि राज्य कार्यकारी मंडळ. आणि लक्षात ठेवा, हे तुम्हाला PIQ पाहिल्यावर कळते. महत्त्वाचं आहे. केंद्रीय कार्यकारी मंडळात कोण कोण येते, तर लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. राष्ट्रपती येते, पंतप्रधान, मंत्रिमंडळ बरोबर आहे, आणि महान्यायविधी, हे 4 घटक येते. कॅग येत नसते केंद्रीय कार्यकारी मंडळात, लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आलेला आहे, तुम्ही पाहायचा. आणि राज्यपालामध्ये काय, याच्या राज्य कार्यकारी मंडळ राज्यपाल, पण मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ, हे लक्षात ठेवा. आणि महाधिवक्ता, इथं कॅग येताचा प्रश्नच नाही आहे. कार्यकारी मंडळ हे पाठ पाहिजे ना, याच्यावर प्रश्न बरेच आलेले आहे. हे तुमचं सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि एक आणखी सांगतो तुम्हाला, त्यानंतर काही एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारते. तुम्हाला जर विचारलं कलम 52 ते
151 संबंधी भाग कितवत येते, भाग 5 मध्ये येते, लक्षात ठेवायचा, भाग 5 वर येते. हे कलम 52 कुठं आहे, राष्ट्रपती शॉर्टमध्ये, आणि हे कॅगपर्यंत आहे, हे भाग 5 मध्ये येते. आणि कलम 152 ते 237 हे जे कलम येईल हे भाग 6 मध्ये येते. हे फरक लक्षात ठेवायचे, बरेच कलम आहे ना, म्हणून तुम्हाला जर कधी विचारलं राज्यपाल भाग 5 मध्ये येते तर विधान चूक राहील, कारण की राज्यपाल कलम कुठून होते सुरू, 153 पासून. 152 जाऊ द्या, 153 सुद्धा लक्षात ठेवलं तुम्ही, राष्ट्रपतीपासून राज्यपालपासून, तर कलम 237 पर्यंत आहे हे, तर लक्षात ठेवायचं. आणि यासंबंधी जेवढे मधातले कलम येईल तर ते भाग 6 मध्ये राहील, आणि 52 ते 151 मधले भाग 5 मध्ये. हे तुम्हाला प्रश्न विचारण भागवर तर फार सोपं जाईल, हे लक्षात ठेवजा. आता पाहू आपण राज्यपाल संबंधी कलम, जे फार इम्पॉर्टंट आहे, तर लक्षात घ्या. राज्यपाल कलम 153 मध्ये काय म्हटलेलं आहे, राज्यपाल पद, राज्यासाठी एक राज्यपाल असेल, राज्यपाल पद, हे लक्षात ठेवा, राज्यासाठी एक राज्यपाल असेल. 154 मध्ये म्हटलेलं आहे राज्याचे कार्यकारी अधिकार कोणाकडे असेल, तर राज्यपालाकडे असेल. हे आत्ताच प्रश्न विचारला ग्रुप बी 2025चा प्रीचा, किंवा कलम 154 नुसार राज्याचे कार्यकारी अधिकार कोणाकडे असेल, तर राज्यपालाकडे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 155 मध्ये काय म्हटलेलं आहे, राष्ट्रपतीकडून नेमणूक कोणाची, राज्यपालाची, राष्ट्रपतीकडून राज्यपालाची नेमणूक, किंवा राष्ट्रपतीकडून नेमणूक शब्द आहे ना, नेमणूक फार महत्त्वाचा आहे. कलम 153 मध्ये फक्त राज्यपाल पदाबद्दल आहे, राज्यपाल असेल. 55 मध्ये नेमणूक आहे, हे लक्षात ठेवा. कलम 156 मध्ये काय म्हटलेलं आहे, तर लक्षात ठेवायचा, पदावधी, ज्याला आपण कालावधी म्हणतो, पर्यायामध्ये कालावधी, पदावधी, कालावधी. 157 मध्ये काय म्हटलेलं आहे, पात्रता. 158 मध्ये काय म्हटलेलं आहे, लक्षात ठेवायचा, शर्ती, त्यालाच आपण अटी म्हणतो. 158. आणि 159 मध्ये शपथ, ज्याला आपण प्रतिज्ञा म्हणतो, लक्षात ठेवा, शपथ. हे तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित. आणि एक लक्षात ठेवा, आणि हे तुम्ही लिहून घ्या, मी तर सांगतो आणखी एक कलम राहिलं, 160 मध्ये काय म्हटलेलं आहे, आकस्मिक प्रसंगी नाही का राष्ट्रपती राज्यपालाला अधिकार प्रदान करते. हे महत्त्वाचं आहे, याच्यावर कधीच प्रश्न नाही आला. आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपती नाही का राज्यपालाला अधिकार प्रदान करते. कोण करते, राष्ट्रपती राज्यपालाला अधिकार देते, कलम 160 मध्ये. इतकं लक्षात ठेवजा, हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही एक करा, राष्ट्रपती आणि राज्यपालाची कलम नाही का अट टाईम लिहा, म्हणजे एका साईडले राष्ट्रपती लिहिलं ना, त्याच साईडमध्ये त्याच पेजवर राज्यपाल, याचं कंपॅरिझन करा. म्हणजे तुम्हाला काय समजते माहीत आहे का, एकामागे एकच आहे सिक्वेन्स, फक्त कलमाचा चेंज आहे. जसं तुम्हाला इथं समजेल, किंवा जसं राष्ट्रपती पद आहे तिथं राज्यपाल पद आहे, इकडं कार्यकारी अधिकारी तर राज्याचे कार्यकारी अधिकार आहे, कलमात चेंज आहे. त्यानंतर काय तुम्हाला हे समजते की बा इथं राष्ट्रपती राज्यपालाची नेमणूक करते, तिथं 2 कलम जास्त आहे, एक राष्ट्रपती निवडणूक आणि निवडणुकीची पद्धत, हे तुम्हाला समजणार. आणि जे क्रम आहे ना, जसं पदावधी, पात्रता, शर्ती, शपथ, हे असाच क्रम आहे तिथं सुद्धा. म्हणून तुम्ही काय करायचं, याला ग्रुप बनवायचा. मग पप्पा, मग पदावधी, वरून पदावधी म्हणतो ना आपण, पात्रता पप्पा म्हणायचं, पप्पाच्या अटी, पप्पानं अटी दिल्या त्याच्यानंतर शपथ देईन, असं तुम्ही ग्रुप बनवू शकता. हे तुम्हाला इथून लक्षात राहते, पप्पाच्या अटी कुठून, 156 पासून. बघा, पप्पाच्या अटी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रतिज्ञा किंवा शपथ देत नाही, म्हणून हे आपल्याला तुम्हाला क्लिअर दिसते. आणि प्रश्न पाहिल्यावर तुम्हाला आणखी क्लिअरच होणार आहे, लक्षात ठेवा. आणि एक आणखी कलम लक्षात ठेवा, हे दोघातलं, तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि राज्यपाल समन्वय, राज्यपाल, लक्षात ठेवा. तर दयेचा अधिकार विचारला जाते आपल्याला, दयेचा अधिकार, अध्यादेश हे कायदेशीर अधिकार. अध्यादेश, राष्ट्रपतीला अध्यादेश काढण्याचा, वटहुकूम काढण्याचा अधिकार कधी यायला वटहुकूम म्हणत्या, अध्यादेश, वटहुकूम, ऑर्डिनन्स म्हणतो इंग्लिशमध्ये याला, वटहुकूम इंग्लिशमध्ये ऑर्डिनन्स म्हणतो, लक्षात ठेवा.
कलम 123. याचं जर उलट केलं तुम्ही 213 कुठं आहे? राज्यपाल. फक्त हे 2 समोर आणले ना, बघलं पहा आहे, त्यामुळे हे सोपं जाते. त्यानंतर दयेचा अधिकार. दयेचा अधिकार राष्ट्रपतीला कोणत्या कलमात आहे? तर 72. इकडे किती आहे? 161. हे इतकं पाठ करा, हे तुम्हाला येणार आहे पेपरमध्ये बऱ्याचदा आहे आणि रिपीट आहे, हे लक्षात ठेवा डिटेल. मग ज्यावेळेस आपण राष्ट्रपती पाहू आणि राज्यपाल पाहू त्याविषयी कळून जाईल आपल्याला आणखी क्लिअरमध्ये. आता काय पाहू आपण माहीत आहे का? याच्यावरचे प्रश्न पाहू डिटेलमध्ये. एक कलम आणखी ॲड करा, जे आपल्याला नाही का कलम 14चे अपवाद आहे ना, कलम 14चे अपवाद मूलभूत हक्कात, त्याच्यावर प्रश्न विचारत असते आपल्याला. ते तुम्ही 14चे अपवाद पाहून घ्या, कारण की कलम 14 खूप प्रश्न आहे मेन्सला बी. तर प्रीला जास्त नाही आहेत, परंतु मेन्सला आहे, परंतु आला तर येऊ शकते. रिपीट लक्षात ठेवा. तिथे 360 कलम आहे, सॉरी 361 कलम आहे. यामध्ये काय म्हटलेलं आहे माहीत आहे का? राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोघांना नाही का संरक्षण दिलेलं आहे. कशासंबंधी? जे फौजदारी कारवाई असते, फौजदारी दिवाणी कारवाई यापासून यांच्यावर नाही का, हे ज्यावेळेस ती पदावर असते ना राष्ट्रपती राज्यपाल, यावर खटला दाखल करता येत नाही, यांच्यावर कोणती फौजदारी कारवाई करता येत नाही, परंतु दिवाणी कारवाई करता येते. दिवाणी, फक्त दिवाणी करता येते. ते सुद्धा 2 महिन्याची पूर्व सूचना देऊन याचा अपवाद दिलेला आहे. फक्त तुम्हाला विचारी, राष्ट्रपती आणि राज्यपालाला नाही का संरक्षण कोणत्या कलमात दिलेलं आहे किंवा न्यायिक कारवाईपासून संरक्षण दिलेले आहे? तर ते ह्या कलम 361. हे पाठ करा. ज्यावेळेस कलम 14चे अपवाद पाहू आपण त्यावेळेस क्लिअर होईल. हे पाठ करायचं. राष्ट्रपती राज्यपाल ज्यावेळेस पदावर असते त्यावर आपण नाही का कोणती कारवाई करू शकत नाही, त्यांच्या विरुद्ध खटला दाखल करू शकत नाही आणि काहीच करू शकत नाही, जबाबदार धरू शकत नाही त्या पदावरसाठी. तर फक्त दिवाणीसाठी फक्त 2 महिन्याची पूर्वसूचना देऊन कारवाई करता येते. बस एवढं लक्षात ठेवा. ते अपवाद पाहून घेता तुम्ही, तर तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह होईल. आता काय पाहू आपण माहीत आहे का? प्रश्न पाहू बघा. हे प्रश्न पहिला, संविधानाचा खालीलपैकी कोणता अनुच्छेद राज्यपालास न्यायिक कारवाईपासून संरक्षण देते? कलम 14चा अपवाद संबंधी आहे आणि आताच घेतला आपण कलम 361. हे डिटेलमध्ये पहा. कलम 14चे अपवाद दिलेले आहे बरेच. कलम 361, कलम 105, कलम 194. त्यानंतर आपण काय सांगता येईल? कलम 14C आहे, कलम 31B आहे, कलम 31C आहे, त्याला अपवाद आहे कलम 14ली. कलम 31C, ज्यावेळेस कलम 31C नाही का ग्राह्य असते तेव्हा कलम 14 नाही का बाहेर फेकलं जाते. असं बरंच आहे, तुम्ही पाहून घ्या एकदा. मी ज्यावेळेस प्रश्न आला त्यावेळेस पाहू आपण. आता कसं व्हिडिओ फुल मोठा होईल, लक्षात ठेवा. कलमावरच बनवला. आणि अशावेळेस बाकीचे कलमाचा सुद्धा तुम्ही वापर करायचा. 360 कशा संबंधी आहे ॲनालिसिस करत असताना, तर 360 आर्थिक आणीबाणी आहे, ते येणार का? आणि तुम्ही नाही का बाकीच्या कलमाचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. कलम 152 काय आहे, कलम 360 माहीत आहे आर्थिक आणीबाणी, कलम 154 आत्ता याच्या संबंधी आहे ना राज्यपालाचे कार्यकाळ, एलिमिनेशनसुद्धा होते. जर 361 सुद्धा माहीत नसलं तरी सुद्धा आपण उत्तर काढू शकतो. परंतु अट काय आहे? PIQ पाठ पाहिजे, PIQ ॲनालिसिस स्ट्रॉंग पाहिजे. जे आपण कलम वाचतो ते आपल्याला मुखपाठ पाहिजे, म्हणजे बा एलिमिनेशन स्ट्रॉंग होईल, हे सांगण्याचा आधार आहे. त्यानंतर बघा याचं उत्तर आहे. हे 361 बरेच प्रश्न आलेले आहे पूर्वी. त्यानंतर बघा आत्ता आलता आपल्याला कंबाईंड ग्रुप बीचा घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेचे राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे असते? तर राज्यपालाकडे असते. कलम 154चा उल्लेख आहे. हे सर्व प्रश्नातसुद्धा जे कलम दिले ते सुद्धा पाठ करायचे आणि बाकी सर्व गोष्टी पाठ असल्या पाहिजे. तिथं केंद्राचे कार्यकारी अधिकार असले तर कुठं जाते? कलम 53मध्ये राष्ट्रपतीकडे जाते असते, हे लक्षात ठेवा. याचं उत्तर राहील राज्यपाल. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणती विधान योग्य आहे असं विचारलेलं आहे. तर बघा थर्ड सेंटेन्स वाचा. कलम 153मध्ये राज्यपाल पदाची तरतूद आहे का? विधान बरोबर आहे. बघा हे 2025चाच होय, ग्रुप बीचाच होय. म्हणजे किती कलमावर आहे प्रश्न हे तुम्हाला समजत आहे. त्यानंतर बघा राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालाची नियुक्ती करतात? आत्ता तर पाहिला आपण 155मध्ये राष्ट्रपती नेमणूक करते, राष्ट्रपती नेमणूक करते, नियुक्ती करते जर आलं तर कलम 100 काय मारायचं 55. आणि राज्यपाल पद विचारलं तर कलम 153 आणि 54मध्ये कार्यकारी अधिकार. आणि बाकीचं तुम्हाला ते ट्रिक्स माहीत आहे कुठून? 56 पासून वाटते. तर 56 पासून काय
पदावधी पात्रता पप्पाच्या शर्ती आहे बा म्हणा. शपथ शर्ती जर पूर्ण नाही केल्या तर शपथ घेता येत नाही. आणि 160 मध्ये आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपती राज्यपालाला अधिकार देते, हे इतकं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुन्हा प्रश्न बघा, हे आता जे आपण 25ला आलता रिपीट, तो ऑलरेडी 22ला आलेला आहे गट पूर्व परीक्षेला. बघा भारतीय संविधानाच्या कलम 154 नुसार राज्याची कार्यकारी सत्ता कोणाकडे आहे, तर राज्यपालाकडे आहे. आता तुम्हाला काय बनवून माहीत आहे का, ते कलम 153 नुसार म्हणील आणि सेंटेन्स टेस्ट ठेवी. मग ज्यावेळेस आपण कलमाचा अभ्यास नाही केला तर आपण इथं चुकू शकतो, कारण की बऱ्याचदा रिपीट आहे ना. तर मग याच्यात रिपीट काय करणार आहे, फक्त कलम चेंज करणार किंवा काहीतरी कीवर्ड करणार, हेच एवढंच करू शकते, बाकी काही करू शकते काय हो, नाही करू शकत. हे लक्षात ठेवा. रिपीट बरेच क्वेश्चन आहे, या प्रश्न जायचं तुम्ही. त्यानंतर बघा PSI मेन 2022ला आलता राज्यपाला पदाबद्दल. घटक राज्याकरिता राज्यपाल पदाची तरतूद आत्ताच पाहिला आपण कलम 153 मध्ये आहे. राष्ट्रपतीकडून नेमणूक आलं का, कलम 155. आणि एका व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्याकरिता राज्यपाल म्हणून नेमणूक करता येते, हे 7वी घटना दुरुस्ती 56 ॲड कर जा. हे बऱ्याचदा आलेलं रिपीट, हे पाठ कर जा. आणि भारताच्या राष्ट्रपतीकडून पदमुक्तता म्हणजे काय, पदावरून काढायचा आहे. त्या पदमुक्ती पदावधीमध्ये दिलेला आहे, कलम 156 मध्ये आहे. हे म्हणजे पदावधी म्हणतो ना, कालावधी, ते पदमुक्तता म्हणते त्यांनी, हे लक्षात ठेवा. प्रश्न रिपीट आहे. त्यानंतर बघा पुन्हा आहे क्लर्क मेन 2022चा आहे. बघा पेपर कोणाचा असो करणं अपेक्षित असते आपल्याला, कारण की प्रश्न सर्वीकडे सारखेच असते. कलम 155 बघा काय, तर राष्ट्रपतीची नेमणूक आहे ना, राज्यपालाची नियुक्ती कोण करते, राष्ट्रपती. म्हणजे 1 नंबर ही 156 मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, कार्यकाळ, बरोबर आहे, राष्ट्रपती पदाचा कार्य. 157 मध्ये काय दिलेलं आहे, पात्रता. आणि 159 मध्ये काय, शपथ. हे लक्षात ठेवा. आणि कधी कधी जर आपल्याला माहीत नसलं तर आपल्याला हे माहीत राहते बा, पहिले काय ते कार्यकाल किंवा पदावधी, मग पात्रता, सर्वात शेवटी शपथ आहे ना, म्हणून आपण असा सुद्धा मारू शकतो. म्हणजे कधी कधी जर आठवलं नाही तर आपल्याला सिक्वेन्सनं सुद्धा, परंतु आपल्याला अपेक्षित आहे की कलम पाठ पाहिजे, कारण की हे प्रश्न बऱ्याचदा रिपीट आहे ना, म्हणून हे कसेही करा तुम्ही, पण करा, सेकंदा सुटले पाहिजे, हेच कारण आहे आपलं. त्यानंतर बघा पुन्हा रिपीट आहे फॉरेस्ट मेन 2017ला, की कलम 156, 54, 53 आणि 155. आता हे तुम्ही पाहून घ्या. हा याचं म्हणजे जोड्या लावात कसं आहे, आपण आत्ताच घेतला आहे, पुन्हा रिपीट घेत नाही, मोठा व्हिडिओ होईल, तुम्ही लावून घे जा. आता आपण काय पाहिलं, राज्यपाल, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या संबंधीची कलमे पाहिली. आणि तुम्ही राष्ट्रपती राज्यपालाची कंपॅरिझन करून अभ्यास करायचं, आणि खाली काय करायचं, उपराष्ट्रपती लिहायचं. म्हणजे तुम्ही राष्ट्रपती, राज्यपाल, उपराष्ट्रपती यावरचे कलमावर कोणताच प्रश्न चुकला नाही पाहिजे. आता यानंतर आपण काय करू, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ घेऊ, जेणेकरून तिथं सुद्धा तुमचे डाऊट क्लिअर होईल. लक्षात घे जा. आपण पहिले पंतप्रधान पाहून तुम्ही व्यवस्थित मी सांगेन कसं नोट डाऊन करायचं. तर राज्यघटनेत नाही का, राष्ट्रपती व पंतप्रधान यामधील संबंध नाही का, घटनेत कोणत्या कलमात दिलेला आहे, यामधील संबंध राज्यघटनेत नाही का कोणत्या कलमात दिलेला आहे. असा जर प्रश्न आला, राष्ट्रपती आणि पंतप्रधान संबंध, तर लक्षात ठेवायचा कलम 74, 75 आणि 78. लक्षात आलं, कलम 74, 75, 78 पाठ करायचं. 74, 75, 75 मध्ये किती प्लस करायची, 3, तर 78 भेटते. आणि जर तुम्हाला विचारलं राज्यपाल आणि मुख्यमंत्रीचा संबंध, तर कलम 163, 164 आणि 167 हे पाठ करायचं. याच्यात बिन +3 आहे, हे कंपॅरिझन करूनच पाठ करायचं. सर्व तरतुदी सेम आहे यांच्या, फक्त 1-2 गोष्टी आहे. स्वेच्छाधीन अधिकार जो राज्यपाला दिलेला आहे ते आपण घेऊच. तर पाठ कसं करायचं, 74 आणि 163 पाठ करायचं. 1 प्लस केला तर 75 बसते, आणि नंतर 3 प्लस केले तर 78. हे पाठ करायचं. हे तुम्हाला कसं सांगतोच मी. तर आता आपण काय पाहू, डिटेलमध्ये पाहू, कारण की हे डिटेलच पाहणं अपेक्षित आहे. नुसतं कलम पाहून काही हरकत नाही, हे होत नाही. तुम्हाला प्रश्नसुद्धा सॉल्व झाला पाहिजे, आणि हेच या व्हिडिओचा उद्देश आहे. तर लक्षात घ्या. आता आपण पाहू कलम 74. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. हे आहे कलम 74 केंद्रीय मंत्रिमंडळासंबंधी. आता यामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, कलम 74 मध्ये राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्याकरिता पंतप्रधानाच्या, राष्ट्रपतीस
सहाय्य व सल्ला देण्याकरिता पंतप्रधान, ज्याला आपण PM म्हणतो, पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली काय असेल तर मंत्रिमंडळ असेल असं तरतूद आहे. सल्ला व सहाय्य या शब्दही राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्याकरिता पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल असं 74 मध्ये मेन्शन केलेलं आहे. हे 74 सबकलम 1 म्हणू शकता तुम्ही याला. याच्यात दोनच कलमाचा उल्लेख आहे, म्हणजे दोनच तरतुदी आहेत. हे पाठच पाहिजे, एलिमिनेशन स्ट्रॉंग होते. राष्ट्रपती सहाय्य सल्ला देण्याकरिता पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली काय असेल मंत्रिमंडळ असेल असं यामध्ये म्हटलेलं आहे. आणि राष्ट्रपती यांच्या सल्ल्यानुसार वागेल. कोणाच्या? पंतप्रधान व त्याच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याखाली. राष्ट्रपती सल्ल्यानुसार वागेल. कोणाच्या? आता तुम्हाला सांगितलं, पंतप्रधान व मंत्रिमंडळाचा सल्ल्यानुसार वागेल. ही तरतूद करण्यात आली होती 42वी घटना दुरुस्ती 1976. याच्यावर सुद्धा प्रश्न, याच्यावर सर्वच प्रश्न आहे म्हणून पाठ करा. म्हणजे राष्ट्रपती सहाय्य सल्ला देण्याकरिता पंतप्रधान मंत्रिमंडळ असेल आणि राष्ट्रपती नाही का पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागेल असा कोणत्या घटना म्हटलं? 42वी घटना दुरुस्ती 1976. 4-2 मध्ये प्लस करायचं नाही तर 6 राहील ना, असं लक्षात ठेवा. हे तुम्हाला वेळेवर कन्फ्युजन नाही. 76 होतं का 78 होतं लक्षात ठेवायचं. त्यानंतर दुसरं कलमात काय दिलेलं आहे लक्षात ठेवा. आणि एक लक्षात ठेवा, 44वी घटना दुरुस्तीने काय झालं माहीत आहे का? एक बदल झाला. ही 44 घटना 1978ची 4 आणि 4ची बेरीज केली किती? ती 8. एकक स्थानी 8 आहे, ते लक्षात ठेवायचं. आणि तुम्ही हे लक्षात ठेवा, राष्ट्रपतीच नाही का 44च्या घटना दुरुस्तीने जी सल्ला दिला होता ते सल्ला नाही का राष्ट्रपती पुनर्विचारासाठी पाठवू शकते एकदा मंत्रिमंडळाकडं. आता जर समजा राष्ट्रपतीला तुम्ही काहीतरी सल्ला दिला तर राष्ट्रपती एकदा काय म्हणते, तुम्ही पुनर्विचार करा म्हणते. हे कोणत्या घटना दुरुस्तीने म्हटलं? 44वी 1978. आणि पुनर्विचारानंतर जर सल्ला दिला त्यांनी त्यानुसार वागा लागेल त्यांना, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे एकदा पुनर्विचारासाठी पाठवू शकते. विचारते काय आयोग किंवा राष्ट्रपतीचा सल्ला, राष्ट्रपती नाही का च्या सल्ल्याचा फेरविचार करण्यासाठी राष्ट्रपती एकदा सांगू शकते विधान बरोबर आहे किंवा पुनर्विचार करण्याची तरतूद जी आहे ती 44व्या घटना दुरुस्तीने करण्यात आली. हे तुम्ही लक्षात ठेवा. सल्ल्यानुसार म्हटलं तर 42वी, पुनर्विचार किंवा फेरविचार म्हटलं तर 44वी. हे पाठ पाहिजे. हे झालं 74-1 मधलं. आता एक पाहू आपण, हे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या जा. त्यानंतर बघा 74-2 मध्ये काय आहे तर 74-2 मध्ये काय आहे, राष्ट्रपतीला जे काही सल्ला दिला होता ना, राष्ट्रपतीला सल्ला दिला होता बरोबर आहे. आता सल्ला दिला ना तर त्या सल्ल्यानुसार नाही का न्यायालयीन चौकशी होते का नाही असा प्रश्न असते. म्हणजे राष्ट्रपतीला जे काही मंत्रिमंडळाने सल्ला दिला त्याची न्यायालयीन चौकशी होत नाही. हे लक्षात ठेवा. काय बोलले त्यांनी, कोणता सल्ला दिला याबद्दल न्यायालयीन चौकशी होत नाही. हे कलम 74-2 मध्ये आहे. बस हे 2 गोष्टी पाठ करा पहिले, कारण की याच्यावर बरेच प्रश्न आहे. मग आपण काय आपल्याला विचारलं जाते कलम 75 नुसार कोणत्या तरतुदी येतात. आपण 74 मध्ये 2 आहे आणि 78 मध्ये 3 आहे. एलिमिनेशन सुद्धा करू शकतो वेळेवर, म्हणजे लगेच सुटला पाहिजे. आपल्याला माहीत तर सर्वच पाहिजे, परंतु वेळेनुसार सुद्धा आपण काही गोष्टी पाठ करून सुद्धा उत्तर काढू शकतो. हे तुम्हाला माहीत पाहिजे. सर्वात गोष्टी माहीत असणं अपेक्षित नसते. हे 2 गोष्टी 74-1 74-2 मध्ये आहे. आणि राज्यपालमध्ये हेच तरतुदी आहे. हे तुम्हाला मी सांगेन. फक्त तुम्ही काय करायचं, कंपॅरिझन कसं करायचं, हे बघा हे अशी रेष पाडायची आहे अशी मंदातून. आणि इथं लिहायचं केंद्रीय मंत्रिमंडळ, इथे लिहायचं राज्य मंत्रिमंडळ. मी ते 74 75 78चे कलम इकडे लिहायचं 163 64 67 तुम्हाला फरक दिसते. आणि जे फरक जास्तीचा राज्यपालमध्ये आहे तो फक्त घटक काय करायचा, हायलाईट चांगला करायचा. बाकी कॉमन आहे तर ते लिहिण्याची गरज नाही. फक्त तिथं तरतुदी राज्य मंत्रिमंडळ केंद्रीय मंत्रिमंडळ ते आता आपण पाहूच, मग तुम्हाला ते समजणार आहे. तर बघा आता पाहू आपण 75 मध्ये कलम 75 मध्ये काय आहे ते पहा. कलम 75 मध्ये काय आहे, मंत्र्यासंबंधी तरतुदी असतात. मंत्र्या याच्या 6 तरतुदी आहे जवळपास. मंत्र्यासंबंधी तरतुदी असं इथे आपल्याला कलम मंत्र्यासंबंधी आहे. आपण पाहू प्रश्न पाहिल्यावर मंत्र्यासंबंधी अन्य तरतुदी. तर यामध्ये नाही का 75-1 आहे. 75-1 लक्षात ठेवा. यामध्ये काय म्हटलेलं आहे 75-1 मध्ये,
किंवा पंतप्रधानाची नेमणूक जे म्हणतो ना आपण कुठं होते या कलम 75 नुसार होत असते. यामध्ये असं म्हटलेलं आहे की बा पंतप्रधानाची नेमणूक कोण करील, पंतप्रधानाची नेमणूक कोण करील तर राष्ट्रपती करील, हे लक्षात ठेवा. आणि जे इतर मंत्री असतात त्याची नियुक्ती कोण करील, राष्ट्रपतीच करील, पंतप्रधानाची इतर मंत्र्याची. पण कोणाच्या सल्ल्याने तर पंतप्रधानाच्या सल्ल्याने राष्ट्रपती करणार, पंतप्रधानाच्या सल्ल्याने राष्ट्रपती करणार. कोणाची, इतर मंत्र्याची. असं लिहायचं, इतर मंत्र्याची नेमणूक कोण करील, पंतप्रधान नेमणूक राष्ट्रपती, इतर मंत्र्याची नेमणूक राष्ट्रपतीच करणार परंतु पंतप्रधानाच्या सल्ल्याने. इतका फरक लक्षात ठेवायचा. हे आहे आपल्याला 75(1) मध्ये. आता आपल्याला याच्यावर बरेच प्रश्न आहे. 75(1), 75(2) हे सुद्धा आयोग विचारू शकते जर त्यांना चुकवायचं राहिलं. म्हणून पाठ करायचं, कारण की जिथं कमी माहिती आहे तिथं पाठच महत्त्वाचा आहे. त्यानंतर 75 नाही का 1A म्हटलेलं आहे. 1A मध्ये काय म्हटलेलं आहे माहीत आहे का, मंत्र्याची संख्या किती असली पाहिजे. याच्यावर बरेच प्रश्न आहे घटनादुरुस्तीवर. या हे लक्षात ठेवता, तुम्हाला प्रश्न आल्यावर समजेल की मंत्र्याची संख्या म्हटलेलं आहे. तर मंत्र्यांची संख्या कसं असते माहीत आहे का, लोकसभेच्या, इथं राज्यसभेचा उल्लेख येत नाही, कीवर्ड आहे हा, लक्षात ठेवजा. लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% 15% आहे, लक्षात ठेवा. 15% अधिक असणार नाही. हे पाठ करायचं, अधिक असणार नाही. आता इथं आहे कुठं चूक ते सांगतो. इथं लोकसभा, इथं संसद शब्द टाकी, तर हे विधान चूक राहील. फक्त लोकसभा पाहिजे इथं, कारण संसदाला तर राज्यसभा येते ना, म्हणून नाही. राज्यसभा येत नाही तर काहीच येत नाही, विधान परिषदसुद्धा येत नाही. फक्त लोकसभा येईल आणि राज्याच्या बाबतीत विधानसभा येईल. आणि एकूण सदस्य संख्येच्या 15%. आणि एक इथं काय चूक होती आणखी आयोग माहीत आहे का, की पंतप्रधान सोडून किंवा पंतप्रधान धरून, तर पंतप्रधान धरून हा PM सहित, पंतप्रधान सहित. तिथं जर तुम्हाला घाई गडबडीत असं टाकते, लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15%पेक्षा अधिक असणार नाही पंतप्रधान सोडून, तर आपल्याला ते वाचताना आपल्याला वाटते 15%पेक्षा नाही म्हणून डायरेक्ट मारतो. तसं नाही, कीवर्ड बघायचे, PM सहित आहे का PM सोडून आहे. प्रश्न पाहिल्यावर तुम्हाला ते क्लिअरच होईल. इथं हे 1A मध्ये म्हटलेलं आहे. आणि ही जी घटनादुरुस्ती झाली होती 15%पेक्षा अधिक असणार नाही, ती आहे 91 घटनादुरुस्ती. याच्यावर प्रश्न आहे 2003ची, लक्षात ठेवा. 91 घटनादुरुस्ती 2003 नुसार मंत्र्याची संख्या किती असली पाहिजे, तर 15%पेक्षा अधिक असणार नाही असं यामध्ये मेन्शन केलेलं आहे. हे लक्षात ठेवा. आणि 91 घटनादुरुस्ती पक्षांतर बंदी संबंधी सुद्धा आहे, ते आपण पाहू. आता यानंतरचाच प्रश्न आहे, ते पाठ पाहिजे ना घटनादुरुस्ती, बी तारीख सहित पाहिजे. आता लक्षात घ्या. आता 1A पाहिला, आता 1B मध्ये काय आहे, 75(1)B तुम्ही लिहित जा बरोबर. तर 75(1)B मध्ये म्हटलेलं आहे की बा पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात जर सदस्य अपात्र ठरला, म्हणजे संसदेचा कोणताही सदस्य पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र ठरला, तर तो मंत्री होण्यास सुद्धा अपात्र ठरेल. तुम्ही काय लिहायचं, पक्षांतर बंदी कायद्यानुसार जर एखादा मंत्री अपात्र ठरला, तो मंत्री असणार नाही. असं तरतूद कोणत्या घटनादुरुस्ती नाही, तर 91 घटनादुरुस्ती आत्ता पाहिली ना 2003ची. आणि एक सांगतो तुम्हाला, कन्फ्युजन होऊ नका नवीन पोरं, 91 घटनादुरुस्ती होय पक्षांतर बंदी संबंधी बी नाही. हे आणखी स्ट्रॉंग करण्यात आली होती. 52 घटनादुरुस्ती 1985 जी आहे, लक्षात ठेवा. हे सुद्धा पक्षांतर बंदी कायद्यासंबंधी आहे. आणि 91 सुद्धा पक्षांतर बंदी कायद्यासंबंधी आहे 2003ची. फरक काय दोघांचा लक्षात ठेवा. यानुसार काय म्हटलं होतं, राजकीय पक्षांनी 1/3 सदस्यांनी जर पक्षांतर केले, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले, तर ते बरोबर होते म्हणे. आणि इथं काय केलं, फक्त 2/3 शब्द आला 91, म्हणजे अधिक स्ट्रॉंग केली. म्हणजे पक्षात फूट पाडून दुसऱ्या पक्षात जाणं नाही का, म्हणजे सहज शक्य नाही केलं, म्हणजे हार्ड केली आणखी. बरेच 2/3 म्हणजे सदस्य जर गेले तेव्हाच ती पक्षांतर बंदी योग्य होती असं म्हणत होतं. म्हणून लक्षात ठेवायचं एवढं. आपण ज्यावेळेस घटनादुरुस्त्या घेऊ तेव्हा पाहू आपण, पण एवढं लक्षात ठेवा. 52 सुद्धा पक्षांतरमध्ये आलेली आहे बरेचदा, 91 सुद्धा आलेली आहे. हे तुम्ही पहा. 1A 1B पाठ करा, जेणेकरून आपल्याला प्रश्न सॉल्व सेकंदात झाला पाहिजे ना. मग उद्देश काय, सेकंदात प्रॅक्टिस. तुम्ही 2-3 वेळा प्रश्न पाहिले तर तुम्हाला समजणार आहे की इम्पॉर्टंट आहे का नाही आहे, खास करून नवीन पोर आले. आता आपण 75 मधले पाहिले 1 मध्ये. आता आपण पाहू 75
2 मध्ये काय, बरोबर आहे. तर 75(2) मध्ये काय म्हटलेलं आहे, हे जे मंत्री असते हे आपले पद कुठपर्यंत धारण करी, तर राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत मंत्री आपले पद धारण करीन. असं करायचं, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपले पद धारण करी. लक्षात कसं ठेवायचं, मर्जी आहे ना, मर्जीमध्ये किती शब्द आहे, 2, मग इथं 75(2) असं लक्षात ठेवायचं. म्हणजे शब्दामध्ये 5 आहे असं जास्त लक्षात राहते आपल्या. आणि एक लक्षात ठेव जा, राज्यपालाबद्दल राष्ट्रपतीची मर्जी जी असते ते त्याबद्दल न्यायालयात जाता येत नाही, हे लिहून घे जा. हा प्रश्न आलेला ज्यावेळेस तुम्ही राज्यपाल पाहसाल ना टॉपिक 21,000 मधून, त्यावेळेस तुम्हाला समजणार आहे. तर असे जर शब्द आले ना तर तुम्ही ते पाहायचे, जिथं आपल्याला लिंक करता येते ना तसे एका जागी लिहिण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर बघा 75(3) वर बरेच प्रश्न आहे, म्हणजे सर्वावरच प्रश्न आहे. 75(3) तर खूपच महत्त्वाचं आहे, कारण की काय म्हटलेलं आहे, मंत्रिमंडळ जे आहे, मंत्रिमंडळ लोकसभेस सामुदायिकपणे, हे लक्षात ठेव जा, सामुदायिकपणे वैयक्तिकपणे थोडं पाहून घे जा. आता आपण काय पाहू, 75(3) पाहू पुन्हा. बघा 75(3) मध्ये काय म्हटलेलं आहे, मंत्रिमंडळ सामुदायिकपणे कोणाला जबाबदार असते, हे लोकसभेला. फक्त लोकसभा शब्द आहे ना, संसद येणार नाही, राज्यसभा येणार नाही, काहीच येणार नाही, फक्त लोकसभेला असते सामुदायिकपणे. आणि जर तुम्हाला वैयक्तिकपणे जर म्हटलं ना तर लिहायचं राज्यपाला. वैयक्तिकपणे जर म्हटलं तर राज्यपालाला जबाबदार असते मंत्री. मंत्री वैयक्तिकपणे कोणाला जबाबदार असतात, प्रश्न पाहिल्यावर क्लिअर होईल, हे लिहून घे जा. मग याच्यात मंत्री वैयक्तिकपणे राज्यपालाला जबाबदार असतात, तर मंत्रिमंडळ जे असते ते सामुदायिकपणे लोकसभेला जबाबदार असते, हे लक्षात ठेवा. हे फार महत्त्वाची तरतूद आहे, याच्यावर बरेच प्रश्न आलेले आहे. आता काय पाहू आपण, नेक्स्ट कलम पाहू. हे राज्य विधिमंडळ, हेच आपल्याला स्किपच करता येते, कारण की काय होते माहीत आहे का, हेच डाटा तिथं सुद्धा आहे, फक्त कलमाचं चेंज आहे, बाकी सेम आहे. आणि 75(4) मध्ये काय आलेलं आहे, तर लक्षात ठेव जा. 4 मध्ये असं म्हटलेलं आहे की यांना जे शपथ दिली जाते ना पद व गोपनीयतेची, बघा मंत्र्याला नाही का शपथ संबंधी आहे. मंत्र्याला 2 शपथ दिल्या आहेत, एक पदाची व गोपनीयतेची. गोपनीयतेची लक्षात ठेव जा, शपथ संबंधी आहे, गोपनीयतेची शपथ. 75(4) शपथ संबंधी आहे, लक्षात ठेव जा. आणि कोण देते, मंत्रिपद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती देते शपथ मंत्र्याला, हे लक्षात ठेव जा. आणि कितव्या अनुसूचित आहे, तर 3ऱ्या अनुसूची, लक्षात ठेवा. आपण पाठ करत असतो 12 अनुसूचीवर आपण घेतलेला आहे एका व्हिडिओमध्ये, म्हणजे ज्या एक्सप्लेनेशनमध्ये पॉलिटीच्या, तर तुम्हाला तिथं 12 अनुसूच्या समजून जाईल. 3री अनुसूचीमध्ये काय, शपथ. आणि 2री अनुसूची आहे वेतन भत्त्यासंबंधी, कन्फ्यूज व्हायचं नाही. 74(4) मध्ये बघा इतकी तरतूद आहे शपथासंबंधी. कीवर्ड घ्यायचे आपण ज्यावेळेस, आता हे तुम्ही वाचले तर लक्षात ठेवायचं किंवा शपथ आहे, फक्त एकच कीवर्ड घ्यायचा. त्यानंतर 3री अनुसूची ब्रॅकेटमध्ये टाकायची, म्हणजे तुम्ही कन्फ्युजन नाही झाले पाहिजे. नोट्स म्हणजे तुम्ही डिटेल लिहायला पाहिजे, परंतु खाली नाही का शॉर्टमध्ये लिहायचा सारांश, किंवा एक एक कीवर्ड घेऊन मी सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो, हे तुम्हाला समजेल. 75(5) मध्ये काय म्हटलेलं आहे माहीत आहे का, मंत्रिपदाचा कालावधी कधी संपुष्टात येईल, म्हणजे कालावधी सांगितलेला आहे. जर मंत्री सलग 6 महिने नाही का, सलग 6 महिने जर गैरहजर असेल संसदेमध्ये कोणत्याही सदनाचा नाही का, सलग 6 महिने जर गैरहजर बैठकीला किंवा कोणत्याही सदनाचा सदस्य नसेल, कोणत्याही सदनाचा जर 6 महिने सलग सदस्य नसेल तर तो मंत्रिपदी असणार नाही, असं त्याचं मंत्रिपद संपुष्टात येईल, असं कलम 75(5) मध्ये म्हटलेलं आहे. लक्षात ठेव जा, सलग 6 महिने. आणि सर्वात लास्ट तरतूद आहे याच्यातली, पंच्याहत्तर 6 मध्ये म्हटलेलं आहे की बा मंत्र्याची वेतन भत्ते कोण ठरवत असते, याच्यावर प्रश्न आहे आपल्याला. आणि आपण इथं चुकू शकतो, मंत्र्याचे वेतन भत्ते कोण ठरवते, तर लक्षात ठेव जा, संसद ठरवते.
आणि राज्याच्या बाबतीत राज्य विधिमंडळ, इथं तुम्हाला उल्लेख काय देते माहीत आहे का? तर इथं राष्ट्रपती दिन, इथं राज्यपाल दिन, इथं चुकू शकता, हे लक्षात ठेवा. मंत्र्याचे वेतन भत्ते संसदीय कायद्याद्वारे ठरवले जाते, हे पाठ करायचं. याच्यावर बरेच प्रश्न आलेले आहे. आता आपण हे पाहिलेले आहेत, 74 75 कलम बघितलेली आहे. तर बघा 75 मध्ये काय म्हटलेलं आहे शॉर्टमध्ये, की बा राष्ट्रपतीकडून नियुक्त केला जाईल. कोण? पंतप्रधान. नेमणूक संबंधी आहे. 2 मध्ये काय आहे? मंत्र्याची संख्या. असं लिहू शकता तुम्ही. बा एक मिनिट, तुम्ही काय लिहू शकता माहीत आहे का? असं लिहायचं शॉर्टमध्ये. 74 मध्ये नाही का एक लिहायचं. 74 मध्ये काय? सहाय्य व सल्ला, राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देणे का मंत्रिमंडळ असेल, असं लिहायचं. त्यानंतर 2 नंबरमध्ये काय लिहायचं? इथं 42वी घटना दुरुस्ती टाकायची, सल्ला व सहाय्य देण्याकरिता मंत्रिमंडळ असेल. त्यानंतर 74 मध्ये फेरविचार असं लिहायचं. 44वी घटना दुरुस्ती फेरविचार. त्यानंतर काय लिहायचं? राष्ट्रपतीला सल्ल्याची न्यायालयीन चौकशी नाही, असं 74 2 मध्ये. 75 मध्ये काय लिहायचं? शॉर्टमध्ये सांगत आहोत. नेमणूक. फक्त नेमणूक म्हटलं तर कोणाची? पंतप्रधान मंत्र्याची. कोण करते तुम्हाला माहीत आहे. त्यानंतर मंत्र्याची संख्या 15% जास्त असणार नाही, 91 घटना असं टाकायचं. त्यानंतर काय लिहायचं? पक्षांतर बंदी कायद्यानुसार जर एखादा मंत्री जर अपात्र ठरला, तो मंत्रीसुद्धा अपात्र राहणार, असं टाकायचं. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. त्यानंतर लोकसभेत सामुदायिक जबाबदार वैयक्तिक राज्यपालला. आणि तिसऱ्या अनुसूचित शपथ. आणि सलग 6 महिने जर सदस्य नसेल तो पद संपुष्टात येईल. आणि राष्ट्रीय संसद वेतन भत्ते ठरवते. असं तुम्ही शॉर्टमध्ये सुद्धा लिहू शकता. तिथं जर तुमचं चांगली पकड राहिली तर लिहायलाच पाहिजे ते. आता काय पाहू आपण 78 मध्ये. त्याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. कलमाचा अभ्यास करत असताना कलम क्लिअरच असते पाहिजे, वेळ कमी खाते. मग बघा कलम 8. आता आपण पंतप्रधानाची कर्तव्य पाहू. यामध्ये 3 तरतुदी दिलेली आहे, तुम्ही ते लक्षात ठेवा. राष्ट्रपतीबाबत पंतप्रधानाची कर्तव्य दिलेली आहे. 1 नंबर लक्षात घ्या. यामध्ये असं म्हटलेलं आहे की मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय व विधिविधानाचे सर्व प्रस्ताव राष्ट्रपतीला कळविणे. तुम्ही काय करता? तुम्ही लिहिजा मी जे बोलत आहा. राष्ट्रपतीला कळविणे. काय कळवायचं राष्ट्रपतीले? मंत्र्यासंबंधी मंत्रिमंडळाने जे काही निर्णय घेतले असेल किंवा विधिविधानाचे जे सर्व प्रस्ताव आहे, म्हणजे जे काही प्रस्ताव असेल किंवा त्यांचे जे निर्णय असते ते राष्ट्रपतींना कळवणे. हे तुम्ही सर्व लिहिजा व्यवस्थित, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. त्यानंतर 2 नंबरमध्ये काय म्हटलेलं आहे? प्रशासन आणि विधिविधानाच्या प्रस्तावासंबंधी राष्ट्रपती मागतील ती माहिती पुरवणे. राष्ट्रपतीला माहिती पुरवणे, राष्ट्रपतीला कळविणे, राष्ट्रपतीला माहिती पुरवणे. कोणती माहिती पुरवणे? तर प्रशासन आणि विधिविधानाच्या प्रस्तावासंबंधी माहिती राष्ट्रपतीला पुरवणे. इथं कळविणे, पुरवणे माहिती, हे लक्षात ठेवायचं. मी पूर्ण सेंटेन्स लिहिजा तुम्ही. त्यानंतर मंत्र्याने जर एकट्याने निर्णय घेतला असेल, तर राष्ट्रपतीने काय केलं पाहिजे माहीत आहे का? तर आवश्यक वाटल्यास मंत्रिमंडळासोबत विचारार्थ सादर केले पाहिजे. म्हणजे मंत्र्याने जर एकट्याने एखादा निर्णय घेतला असेल तर राष्ट्रपती ते सांगू शकतात की बा तुम्ही मंत्रिमंडळासमोर हा विचार करावा याबद्दल, हे लक्षात ठेवायचं. हे यामध्ये दिलेली तरतूद आहे 3. आणि तुम्ही हे 78 मधल्या जे मी 3 तरतूद सांगितल्या हे पाठ पाहिजे ना. हे मुख्यमंत्र्यासुद्धा कॉमन आहे. आता मुख्यमंत्रीचा आपण पंतप्रधान राज्य मंत्रिमंडळ पाहू तर तुम्हाला तिथं जास्त लिहिण्याची काही गरज पडत नाही. हेच कॉमन आहे शब्द. फक्त राज्यासंबंधी उल्लेख राहील, फक्त तिथं केंद्राचा संबंध राहील. हे मी जे सांगितलं तुम्हाला एकदा बघून, हे तुम्ही पुस्तकची सुद्धा जोड दिजा आणि तिथून लिहून घ्या. आहे राष्ट्रपतीला कळविणे. काय कळवायचं आहे? मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय आणि प्रस्ताव. आणि विधिविधान शब्द राहते या वाक्यामध्ये. त्यानंतर प्रस्ताव, त्यानंतर प्रशासनासंबंधी माहिती, हे सर्व येणार आहे. आणि एकट्याने जर मंत्र्याने निर्णय घेतला असेल तर राष्ट्रपती सांगू शकते मंत्रिमंडळाला तुम्ही यावर पूर्ण फेरविचार घ्या, असं. बस एकट्याने निर्णय घेतला तर इथं टाकीन तुम्हाला समूहाने, तर इथं चुकू शकते. हे कीवर्ड बघायचे, त्याला नाही का हायलाईट करायचं. फक्त एकट्याने म्हटलं की काय म्हटलं. हे काय झालं पंतप्रधानासंबंधी. आता आपण काय पाहू माहीत आहे का? पंतप्रधान व केंद्रीय मंत्रिमंडळ झालं. आता राज्य मंत्रिमंडळासंबंधी पाहू, जेणेकरून नाही का तुमचा डाऊट क्लिअर होईल आणि त्याचे PIQ पाहून घेऊ. बघा आपण आता 74, 75, 78 बघितलं. इकडं काय उल्लेख आहे राज्यामध्ये? 163, 164, 67, बरोबर आहे.
आता तुम्हाला मी काही फरक सांगतो जे इकडं आहे बा राज्यामध्ये. इथं काय दिलेलं आहे माहीत आहे का? 163(1) लक्षात ठेवा. 163(1) म्हटलेलं आहे. हे मी पुसतो, पुन्हा घेऊया. बघा, कलम 163(1) असं म्हटलेलं आहे की बा राज्यपालाची जे स्वेच्छाधीन अधिकार आहे राज्यपालाची, याच्यावर प्रश्न आलेला आहे. स्वेच्छाधीन अधिकार, विवेकान अधिकार हा स्वेच्छाधीन अधिकार सोडून राज्यपालाला सहाय्य व सल्ला देण्याकरिता मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. CMच्या खाली म्हणजे मुख्यमंत्री नेतृत्वाखाली एक मंत्री. हे तर तरतूद आहे. आता आपण तिथे राष्ट्रपती सांगितलं, फक्त एक काय ते स्वेच्छाधीन अधिकार सोडून आहे. त्यामुळे आपण काय लक्षात घ्यायचं, आणि याच्यावर प्रश्न आलता की बा राज्यपालाचा स्वेच्छाधीन अधिकार किंवा विवेकन अधिकार कोणत्या कलमात आहे, तर कलम 163(1) दिलेला आहे. हे पाठ करायचं. इथं फक्त काय म्हटलेलं आहे, राज्यपालाचा स्वेच्छाधीन अधिकार सोडून. स्वेच्छाधीन अधिकार म्हणजे काय, ते स्वतःच्या निर्णयानुसार मत घेऊ शकते, म्हणजे स्वतःच्या इच्छेवर अवलंबून असते तिच्या. हे असं हे प्रश्न पाठ करायचा. आणि बाकी तेच आहे तरतूद. इथं सहाय्य सल्ला मुख्यमंत्री नेतृत्वाखाली आहे, तिथं पंतप्रधानाचे आहे. इतकंच फरक आहे, बस बाकी काही नाही. 163(1) म्हटलेलं आहे. आणि 163(2) काय म्हटलेलं आहे बघा, राज्यपालांनी जे काही स्वेच्छाधीन अधिकारानुसार कार्य केलं असेल, या स्वेच्छाधीन अधिकाराला विवेकन अधिकार म्हणतो. स्वेच्छाधीन अधिकारानुसार जे काही निर्णय घेतला असेल ते त्या प्रश्नाबाबत ते त्यांचा निर्णय अंतिम राहील म्हणते. म्हणजे काय, नेमकं राज्यपालानं जर स्वेच्छाधीन अधिकारानुसार एखादा निर्णय घेतला असेल तर त्याच्या विरोधात आपण कोणत्याही न्यायालयात जाऊ शकत नाही, ते प्रश्नास्पद करू शकत नाही. म्हणजे त्यांचा निर्णय हा अंतिम असेल असं म्हटलेलं आहे. हे नवीन आहे, हे लक्षात ठेवा. हे तिकडं नाही आहे केंद्रीय मंत्रिमंडळात. IMP आहे. याच्यावर प्रश्न विचारीन तुम्हाला, असं विचारी, राज्यपालाने एखादे कार्य स्वेच्छाधीन कार्य आहे किंवा नाही याबाबत नाही का प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो किंवा प्रश्नास्पद करता येते. हे विधान चूक राहील, कारण की त्यांचा स्वेच्छाधीन अधिकार नाही का प्रश्नास्पद करता येत नाही. हे लक्षात ठेवा. इथं प्रश्नास्पद करता येत नाही, याच्यावर प्रश्न आलेला आहे. हे पाठ करा, कलम 163(2). आता हे याच्यातले तुम्हाला फरक समजला, हे व्यवस्थित लिहायचा. आता याच्यात काय करायचं आहे, सेम कलम दुसरा आहे एक. आपण म्हटलं होतं पहिले की बा राज्यपाला जे सहाय्य सल्ला देण्याकरिता मंत्रिमंडळ असेल, जो काही सल्ला दिला असेल त्याची न्यायालयीन चौकशी होते का, नाही होत. तिथं सुद्धा होत होती का, नाही होत. 163(3) दिलेलं आहे की राज्यपालांना सल्ल्याची कोणत्याही न्यायालयात चौकशी होत नाही, न्यायालयीन चौकशी होत नाही. हे तिथं सुद्धा पाहिलं, हे तुम्ही डिटेल लिहून घ्यायचा. न्यायालयीन चौकशी होत नाही. राज्याच्या मंत्रिमंडळाने कोणता सल्ला दिला त्याची न्यायालयीन चौकशी होत नाही. 163(2). फक्त याच्यात फक्त स्वेच्छाधीन अधिकाराचा फरक आहे, ते लक्षात घ्या. त्यानंतर येते 164. आता आपण तिथं नेमणूक पाहिलं होतं ना, पंतप्रधानाची नेमणूक कोण करते, तर राष्ट्रपती. इथं काय राहील, मुख्यमंत्र्याची नेमणूक कोण करीन, राज्यपाल. आणि मग इतर मंत्र्याची नेमणूक कोण करीन, तर राज्यपालच करीन, परंतु कोणाच्या सल्ल्यानुसार, मुख्यमंत्र्या. तिथं कोणतं, पंतप्रधान. हे 164(1) तुम्ही लिहून घ्या. 164(1)(a). 164(1)(a) काय म्हटलेलं आहे, मंत्र्याची संख्या तिथं किती होती, 15% जास्त असणार नाही. लोकसभेच्या सदस्य संख्येच्या 15% जास्त असणार नाही, पंतप्रधान धरून. इथं काय राहील, 30 तरतूद आहे की बा मंत्रिमंडळाची महत्तम संख्या काय राहील, इथं फक्त विधानसभा राहील. विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 15% अधिक असणार नाही, हे लक्षात ठेवा. इथं म्हटलेलं आहे. आणि 12% कमी असणार नाही, असं सदस्य 12% सुद्धा लिहून टाक जा. 12% कमी असणार नाही मंत्री, असं म्हटलेलं आहे. 91 घटना 15%. इथं फक्त विधानसभा येईल आणि मुख्यमंत्री सहित, मुख्यमंत्री सोडून नाही, मुख्यमंत्री सहित मंत्र्याची संख्या गणली जाते. हे 164(1) म्हटलेलं आहे. हे फक्त कलम थोडं पाहून घ्या, बाकी सेम तरतूद आहे. तुम्हाला ते जर तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर तुम्हाला ते समजणारच आहे.
एक जरी आपण व्यवस्थित केलं आणि मग बाकी काय फरक आहे ते पाहायचं. 1B मध्ये काय म्हटलेलं आहे, 164 1B वया लक्षात घ्यायचा. यामध्ये म्हटलेलं आहे पक्षांतर बंदी कायद्यानुसार एखादा मंत्री जर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र असेल तर तो मंत्रीसुद्धा अपात्र राहील ना, हे असं म्हटलेलं आहे. कधी 91 घटना दुरुस्ती 2003 तिथंसुद्धा हे घेतलेलं आहे. आपण पाहून घ्या, फक्त कलमामध्ये थोडं मागं पुढं होते. 164 2 मध्ये काय म्हटलेलं आहे बघा, की मंत्रिमंडळ जे आहे ना सामुदायिकपणे कोणाला जबाबदार आहे इथं, तर विधानसभेत. इथं राज्य विधिमंडळ येईन शब्द ते चुकीचा राहील, फक्त विधानसभा येईल, विधान परिषदसुद्धा येणार नाही. काही गडबडीत चुकू शकते. आणि वैयक्तिकपणे कोणाला जबाबदार राहील मंत्री, तर राज्यपाल आले, हे लक्षात ठेवा. इथं तिथं कोणाला मंत्री होते वैयक्तिकपणे तर राष्ट्रपतीला. इतका फरक तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावर बरेच प्रश्न आपल्याला आलेले आहे. त्यानंतर बघा 164 3 मध्ये आणि इथं 164 2 मध्ये आहे. तिथं काय आहे 75 3 मध्ये आहे. तर तुझा हे फरक लक्षात ठेवजा. 75 3 मध्ये केंद्रात आहे, 164 2 मध्ये इथं आहे. त्यानंतर बघा 164 3 मध्ये काय आहे, मंत्र्याची शपथ आहे. कोण शपथ देते यांना, राज्यपाल देते. पद व गोपनीयते 3 अनुसूचित ते सेम कलम आहे. 164 4 मध्ये काय म्हटलेलं आहे, मंत्री जर सलग 6 महिने कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर ते मंत्रिपद संपुष्टात येईल. तिथंसुद्धा म्हटलं होतं, इथंसुद्धा म्हटलेलं आहे, बरोबर आहे. आणि एक लक्षात ठेवायचं 164 5 मध्ये मंत्र्याची वेतन भत्ते कोण ठरविणी, तर राज्य विधिमंडळ ठरविणी. तिथं काय ठरवते, संसद ठरवते. बस एवढाच फरक आहे, बाकी काय नाही आहे. इथे 164 5 पर्यंत आहे. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हे फक्त तुम्ही एका जागी व्यवस्थित कलम लिहा, तरतूद सेम आहे. फक्त कीवर्ड बघून घ्या, नक्कीच प्रश्न तुमचा सॉल्व होईल. आणि 167 राहिले ना, तर 167 मध्ये काय दिलेलं आहे, मुख्यमंत्र्याची कर्तव्ये. मुख्यमंत्रीची कर्तव्ये, जिथं पंतप्रधानाची कर्तव्य आहे इथं मुख्यमंत्र्याचे आहे. तिन्ही शब्द तेच आहे, ते लक्षात ठेवा. फक्त काय ते राज्यासंबंधी राष्ट्रपतीचा उल्लेख आहे, इथं काय राज्यपालांना कळवणे, राज्यपालाला माहिती पुरवणे किंवा जे राज्यपाल जी मागील माहिती ते देणे, बस इतकाच फरक आहे. आणि जर मंत्र्याने जर एकट्याने निर्णय घेतला असेल तर बा ते विचाराधीन ठेवणे, बस ते सेम कलम आहे. 3च कलम आहे, पाठ करायचे, बस झालं. आता आपण पाहिलेलं आहे, हे तुम्ही कंपॅरिझन करून एका जागी लिहा एकाच पेजवर, म्हणजे तुम्हाला नाही का कन्फ्युजन कधीच होत नाही. आता काही गोष्टी बघा, थोड्या सांगतो. संसदीय शासनव्यवस्था जी असते, हे आपण संसदीय शासनव्यवस्था कुठून घेतलेली आहे, ब्रिटनकडून घेतलेली आहे, लक्षात ठेवा. संसदीय शासनव्यवस्था आपण कोणत्या देशाकडून घेतली, तर ब्रिटन. संसदीय शासनव्यवस्थेचे वर्णन राज्यघटनेत केलेले नाही आहे, म्हणजे कशा प्रकारे आहे, हा हे लक्षात ठेवा. हे आलेलं तर तुम्हाला चुकू शकते. संसदीय शासनव्यवस्थेचे घटनेत तपशीलवार वर्णन नाही आहे. त्यानंतर काय म्हणता येईल, आपल्याला असं विचारते, नामदारी प्रमुख कोण असते केंद्राचा, तर राहते राष्ट्रपती, आणि राज्यात राज्यपाल. आणि कार्यकारी प्रमुख कोण असते, ते सुद्धा राष्ट्रपती राज्यपाल असतात. परंतु वास्तव प्रमुख कोण असते असं विचारलं तर इथं राहील पंतप्रधान, इथं राहील मुख्यमंत्री. हे लक्षात ठेवा, हे आपल्याला विचारायला आहे. किंवा तुम्हाला कार्यकारी मंडळ तिकडं असते, कुठं राज्यपाल आणि राष्ट्रपतीकडं. आणि खरी वास्तवकारी सत्ता म्हटलं, वास्तव शब्द आला तर PM, हे नामदारी आला तर राष्ट्रपती राज्यपाल. इतका फरक लक्षात ठेवा. आता आपण काय पाहू, याच्यावरचे PIQ. जर तुम्हाला PIQ जेव्हा पाहिले तर तुम्हाला काहीतरी फरक समजेल की बा हे कलम किती इम्पॉर्टंट आहे. चला तर बघा, प्रश्न पहिला यावरचा ASO मेन 2023ला आलेला आहे. तर आपल्याला विचारण्यात आलं होतं की बा कलम 74 मध्ये मंत्रिमंडळाच्या स्थानासंबंधी आहे, तर विधान काय राहील, मंत्रिमंडळाच्या स्थानामध्येच आहे का. विधान बरोबर आहे, कारण मंत्रिमंडळासंबंधी तरतुदी दिलेली आहे त्यामध्ये, ते विधान बरोबर आहे. तर कलम 75 मध्ये नियुक्ती, कार्यकाळ, जबाबदारी, पात्रता, शपथ, वेतन भत्ते यासंबंधी तरतूद आहे.
बरोबर आहे, कारण की मंत्र्याच्या तरतुदी आहे त्यामध्ये दिलेल्या, त्यांची नियुक्ती, नेमणूक, त्यांचा कार्यकाळ, जबाबदारी कोणती असली, शपथ, पात्रता आपण पाहत आहोत त्याच्यात 75मध्ये सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर तिसरं बघा, कलम 76मध्ये मंत्रिमंडळ संयुक्तरित्या राष्ट्रपतींना उत्तरदायी असेल. कलमसुद्धा चुकीचं आहे आणि राष्ट्रपतीला जबाबदार हे सुद्धा चुकीचं आहे, लक्षात ठेवा. कलम कितीमध्ये म्हटलेलं आहे? कलम 75मध्ये म्हटलेलं आहे. मंत्रिमंडळ संयुक्तरित्या म्हणजे काय असते? सामुदायिकपणे. संयुक्तरित्या सामुदायिकले तुम्ही अब्लिक करजा. इथं काय पाहिजे होतं माहीत आहे का? लोकसभेला जबाबदार असते, हे लक्षात ठेवजा. उत्तरदायी म्हणजे जबाबदार असा अर्थ आहे. म्हणून विधान तिसरं चूक आहे. फार एक्स्ट्रीम लेवलवर चूक केलं, 2-3 ठिकाणी चूक केलं, म्हणून लक्षात ठेवायचं. आणि वैयक्तिकरित्या जर विचारलं तर मग ते राष्ट्रपतीला जबाबदार राहील. इथं कलम चुकीचं आहे, बरंच काही चुकीचं केलेलं आहे, हे तुम्ही नोट डाऊन करा. त्यानंतर बघा क्वेश्चन, फॉरेस्ट मेन 2018 आलेला आहे की भारतीय संविधानातील अनुच्छेद 78च्या तरतुदीनुसार खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आपण जे म्हटलं ना 74, 75, 78, तिकडे येते 163, 64, 67, म्हणजे पंतप्रधानाची कर्तव्य विचारलेली आहे. तर कोणती तरतूद बिनचूक काय म्हटलं होतं? तर आपण डायरेक्ट बघा, पंतप्रधानाची 4थं सेंटेन्स बघा, पंतप्रधान कर्तव्य असते की राष्ट्रपतीला संघ राज्याच्या प्रशासकीय कारभारासंबंधी आणि अधिनियमाच्या प्रस्तावासंबंधी सर्व निर्णय कळवायचे आहे, हे बरोबर आहे. पहिलं बघा, मंत्र्यामधील खाते वाटप हे पंतप्रधान ठरवितात. जेव्हा पंतप्रधान राजीनामा तेव्हा संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त असते. हे भारत सरकारच्या सर्व धर्म, हे पंतप्रधान संबंधी माहिती आहे. हे आपण ते नंतर पाहू, त्यांचे जेव्हा पंतप्रधानबद्दल येते त्यावेळेस. परंतु आपल्याला कलम 78 विचारलं म्हणून 78मध्ये 3च तरतुदी आहे, हे तुम्हाला समजलं असेल. याचं उत्तर राहील ऑप्शन नंबर 4. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, ESI मेन्स 2019ला प्रश्न विचारला होता की पंतप्रधानाचे कर्तव्य आहे की त्यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाची सूचना राष्ट्रपतीला द्यावी. कोणत्या कलमात? आताच प्रश्न पाहिला, कलम 78, लक्षात ठेवा. असे बरेच प्रश्न आहेत. आणि मुख्यमंत्र्याचे कर्तव्य विचारलं तर 167. त्यानंतर बघा, कलम 75 संबंधी विचारलेला आहे. ASO मुख्य 17 भारतीय संविधानाचे कलम 75च्या खालील कोणत्या तरतुदी आहे? तर कलम 75मध्ये एकूण 7 तरतुदी येते ना, 6. तर आपण इथं काय करायचं? 74 माहीत आहे आपल्याला, बरोबर आहे. 75 माहीत आहे ना, 78. 74मध्ये 2च तरतुदी आणि 78मध्ये 3 आहे. ते जर एलिमिनेशन केलं होते बघा, राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्यावरून मंत्र्याची नियुक्ती करेल. नियुक्ती संबंधी आहे ना 75, नेमणूक नियुक्ती, बरोबर आहे. मंत्रिपरिषद लोकसभेत सामूहिकरित्या जबाबदार असते, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर राष्ट्रपती सल्ला व मदत करण्यासाठी मंत्री सल्ला व सहाय्य कुठे येते? कलम 74मध्ये. हे म्हणून क येणार का? नाही. मग क पाहून घ्यायचं, एलिमिनेशन करायचं, मग भेटून जाते. मंत्र्याची वेतन भत्ते कोण ठरवते? संसद, हे कलम 75मध्ये आहे. बघा किती तरतुदी आहे, रिपीट खूप आहे. याचं उत्तर राहील फक्त अ, ब, ड, कारण की क तर माहीत आहे, कलम 74मधला आहे. म्हणून कलम पाठ पाहिजे, हे सांगायचं कारण आहे. त्यानंतर पुन्हा बघा, ॲग्री 2017 आलेला आहे, अनुच्छेद 75 संबंधीच आहे. आता याच्यात काय एलिमिनेशन करू शकतो बघा, राष्ट्रपती पंतप्रधान सल्ल्यानुसार मंत्र्याची नियुक्ती करेल. आलं नियुक्ती, बरोबर आहे. मंत्रिपद लोकसभेत सामुदायिक जबाबदार असेल, हे सुद्धा बरोबर आहे. राष्ट्रपतीच मंत्रिपदात सर्व निर्णय कळून हे पंतप्रधानाचे कर्तव्य आताच पाहिलं कितीमध्ये ती 78. क येणार का? नाही. मग क जर तुम्ही काटलं, उत्तर फक्त अ, ब भेटणार. ड वाचायची सुद्धा गरज नाही, परंतु द वाचून घ्या. मंत्र्यांनी राष्ट्रपतीस काही सल्ला दिला होता आणि कोणता, याबाबत प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही, हे विधान बरोबर आहे. कारण की कोणता सल्ला दिला, सहाय्य दिला, यासंबंधी कोणत्याही न्यायालयात जाता येत नाही, हे म्हटलेलं आहे. 74मध्ये म्हटलेलं आहे, सहाय्य सल्ला देण्याकरिता. म्हणजे ड नंबर 74 संबंधी आहे आणि क नंबर 78मध्ये आहे. हे तुम्हाला याचं उत्तर आहे अ, ब. तुम्हाला हे विचारीन, कॅबिनेट या संज्ञेचा भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात उल्लेख आहे? तर कलम 352मध्ये आहे, 352 3मध्ये. हे लक्षात ठेवा. कॅबिनेटची व्याख्या कुठे दिलेली आहे? तर कलम 352 3 2 वेळा रिपीट आहे, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. बघा, तांत्रिक सहाय्यक 2017 येतात. कोणत्या कलमावर राष्ट्रपती त्याच्या कार्यात मदत करण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्व मंत्रिमंडळ असेल असे तरतूद केलेली आहे. आता कुठं म्हटलेलं आहे तुम्हाला आता माहीत आहे, कलम 74मध्ये म्हटलेलं आहे किंवा पंतप्रधान नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल
आणि राष्ट्रपती त्यांच्या सल्ल्यावर सायानुसार चालेल बा असं म्हटलेलं आहे ना, ते कलम 74मध्ये आहे बघा, रिपीट क्वेश्चन आहे. त्यानंतर खाली दिलेल्या भारतीय संविधानातील कोणती कलमे पंतप्रधान व राष्ट्रपती यासंबंधी अधिक विस्तृतपणे आदरेश आहे. पंतप्रधान आणि राष्ट्रपतीचा संबंध कलम 3 मध्येच आहे, 74, 75 आणि 78. तिकडे 163, 164 आणि 67 राज्यपालासंबंधी आणि मुख्यमंत्री संबंधी. मग आपल्या ऑप्शनमध्ये बघा 74 आहे, 75 आणि 78. 73 वाचतो का आपण? नाही वाचत, म्हणून ती एलिमिनेशन होईल. म्हणून याचं उत्तर आहे 74, 75, 78 म्हणजे अ क ड. बघा पुन्हा टेक्निकल असिस्टंट आलता तुम्हाला सोडायला. कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना त्याच्या कार्यात मदत करण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली मंडळ असेल? पुन्हा रिपीट आला, कलम 74 मध्येच आहे. हे पाहून घ्या तुम्ही, सोपं जाईल. बघा ते ST आयला नाही का, पुन्हा आला. आता आपण म्हटलं ना की राष्ट्रपती आणि पंतप्रधान यामधील संबंध भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात दिलेला आहे? ते 74, 75, 78. इथं फक्त 2च कलम होती, 75 नव्हती, म्हणून याचं उत्तर आहे फक्त बड. म्हणजे 74, 75, 78 3 कलमच आहे त्याच्या संबंधी, म्हणून इथं 2 होते, त्यासंबंधी 2 लिहायचे. परंतु ST आला आला तर 2014ला, पुन्हा 19 आला, आता पुन्हा रिपीट हिने. म्हणून म्हणतो PIQ रिपीट होतात आणि जसे काय तसे होतात. आता आपण हे पाहिले पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळ. आता काय पाहू आपण माहीत आहे का? आणि ती जी 91 घटना दुरुस्ती म्हटलं ना मंत्री सदस्य संख्या, त्याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. तुम्ही ज्यावेळेस केंद्रीय मंत्रिमंडळ काढसाल ना, तुम्ही पाहून घ्या, कारण की हे आपण कलमावर व्हिडिओ बनवला ना. बाकी मी तुम्हाला ॲडिशनल माहिती सुद्धा सांगितली. फक्त तुम्ही हे व्हिडिओ पाहिला, 21,000 लिंक करायचा आणि ते प्रश्न तेव्हा लगेच सॉल्व करायचे. बघा तुम्हाला कशी सुटते लवकर लवकर. त्यानंतर बघा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासंबंधी कलम पाहू. ग्रुप बी 2025ला आलता, प्रीला आता मागच आलता. भारतीय राज्यघटनेच्या खालीपैकी कोणत्या कलमामध्ये राज्य मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारीचे तत्व निहित आहे? आता आपण आत्ताच पाहिलं ना, मंत्रिमंडळ सामूहिकपणे कोणाला जबाबदार असतात? तर राज्य विधिमंडळ आपल्या विधानसभेला असतात आणि केंद्रात लोकसभेला असतात. म्हणून आपण तिकडे 75(2) मध्ये म्हणतो, इकडे किती आहे? 164 3 मध्ये आहे. कारण की मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ कलम 163, 64 आणि 67 मध्ये फरक केलेला आहे, म्हणून याचं उत्तर आहे 164 2. त्यानंतर बघा राज्यसेवा मुख्य परीक्षेला आलेला आहे. पुन्हा तुम्ही वाचून घ्या 163, 64, 67. तर लक्षात ठेवजा 163 मध्ये काय म्हटलेलं आहे की मंत्र्याबाबत राज्यपाला सहाय्य सल्ला देण्याकरता सल्ला आहे ना, सहाय्य सल्ला. त्यांच्या 64 मध्ये काय म्हटलेलं आहे? मंत्र्यासोबत तरतुदी. 167 मध्ये मुख्यमंत्र्याची कर्तव्य आहे का नाही. आणि 166 लक्षात ठेवजा, राज्य सरकारचे कामकाज कोणाच्या नावाने चालते? तर राज्यपालाच्या नावाने. हे कुठे दिलेलं आहे? कलम 166. जसं आपण 165 मध्ये महाधिवक्ता आहे ना, म्हणून 1+ केलं तर राज्य सरकारचे कामकाज राज्यपाल चालवते. आणि जर तिथं जर केंद्रासंबंधी तिथं केंद्र सरकारचे कामकाज कोण चालवते? तर राष्ट्रपती चालवते. ते कलम किती? 77. महान्यायाधी 76 मध्ये आहे ना, 1 कलम केलं तर ॲड. हे तुम्ही एक ॲड करजा, हे सोपं आहे. इतर याच्यावर निघून जाते, परंतु माहीत पाहिजे ना आपल्याला बाकीचं कलम बी. त्यानंतर बघा घटक मुख्य परीक्षा 2023ला सुद्धा आलेला आहे की बा कोणतं जुळत नाही म्हणते. 167 मुख्यमंत्र्याची कर्तव्य आहे का? आहे. 163 मुख्यमंत्र्याची शपथविधी आहे का? मुख्यमंत्र्यास शपथविधी येत नाही याच्यात. शपथविधी 164 मध्ये येते. 163 मध्ये सहाय्य व सल्ला, न्यायालयीन चौकशी, स्वच्छतेने अधिकारी येतं दिलेलं आहे त्यांचं, म्हणून येत नाही. म्हणजे याचं 2 चुकीच राहील. 64 बघा राज्यमंत्र्याची संपत्ती तरतुदी आहे का? हो बरोबर आहे, मंत्र्यासंबंधी तरतूद दिलेली आहे. आणि 166 राज्य सरकारच्या कारवाया. बघा आता ते 166 बोललो ना आपण, तेच आहे. त्याला आब्लिक म्हणून राज्य सरकारच्या कारवाया म्हणायचं, किंवा राज्य सरकारचे कामकाज चालवते कोण? राज्यपाल. हे लिहा 2 तरतुदी. नाही तर राज्य सरकारच्या कारवाया वाचणं नाही बा म्हणशील, असं नाही. हा राज्य सरकारचे कारवाया म्हणजे तेच असते, राज्य सरकारचे कामकाज चालवणे. आणि याच्यात आपल्याला 3 कलमसुद्धा माहीत असलं तर आपण पाठ एलिमिनेशन करू शकतो. असे बरेच प्रश्न रिपीट आहे. बघा ASI 2022ला आलेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 163 मध्ये कशाचा उल्लेख आहे? तर कशाचा उल्लेख आहे आताच पाहिलं ना आपण. सहाय्य व सल्ला देण्याकरिता काय असेल? मंत्रिमंडळ असेल. म्हणजे याचं उत्तर काय राहील? 4 नंबर. राज्यपालाद्वारे मुख्यमंत्र्यांनी नियुक्ती केली जाईल आणि इतर मंत्री सल्ल्यानुसार नियुक्ती केली जाईल.
नाही नाही, हे 4 नंबर नाही, 2 नंबर, कारण की आपल्याला सहाय्यक सल्ला मंत्रिपरिषद ना नियुक्तीचा संबंध तर 164 मध्ये आहे. मग याचं 2 नंबर उत्तर राहील, लक्षात ठेवा. राज्यपालांना त्याच्या कार्यात मदत करण्यासाठी आणि सल्ला मुख्यमंत्री प्रमुखपदी असली मंत्रिपदी असेल, याचं उत्तर 2 राहील. त्यानंतर बघा, राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2023 164 मध्ये कलम 164 मध्ये कशाचा समावेश नाही आहे. म्हणजे आपण याच्यात जर 163 आणि 167 जर एलिमिनेशन केले तर उत्तर भेटते. म्हणजे लगेच बघा, मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल केली जाईल, बरोबर आहे. मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही. आता इथंच काय म्हटलेलं आहे बघा, मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही, तर जबाबदार असणार पाहिजे ना, विधान चूक आहे. या इतर मंत्री नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्री सल्ला करून, हे तर बरोबर आहे. जो मंत्री सलग 6 महिने काळासाठी सदस्य नसेल तो कार्यसमिती मंत्री राहणार नाही. म्हणजे हे 164 मध्येच आहे. फक्त इथं काय करायचं होतं माहीत आहे का, यांनी जबाबदार असणार नाही म्हटलं होतं सामुदायिकपणे, तर तिथं जबाबदार असते पाहिजे, हे लक्षात ठेवा. बाकीच्या कलमा तुम्ही लिंक करायच्या. त्यानंतर बघा, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्र्याची कर्तव्य स्पष्ट केलेली आहे. बघा, आता आपल्याला कलम 78 मध्ये पंतप्रधानाचे कर्तव्य किती रिपीट आहे, इथं मुख्यमंत्री सुद्धा आहे 167 मध्ये आहे. हे तुम्ही असं नोट डाऊन केलं पाहिजे. एलएस म्हणतो आपण PIQ ॲनालिसिस, आणि एक टॉपिक एंड करणं, ते सुद्धा PIQ ओरिएंटेड आणि PIQ थ्रू बुक्समध्ये जाणं, यालाच म्हणतो. एक मार्क फिक्स करा, नक्कीच तुम्हाला हेल्पफुल होईल. बघा, आपल्याला विचारलं होतं क्लर्क मेन 2022 कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये आहे. तर लक्षात ठेवा, 164 म्हणत आहे राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार मंत्र्याची नियुक्ती करेल, बरोबर आहे. मुख्यमंत्र्यासह शब्द बघा, मुख्यमंत्र्यासह मंत्र्याची एकूण संख्या 12पेक्षा कमी असता नाही, हे सुद्धा म्हटलेलं आहे. मग 15% जर आलं तर 15%पेक्षा जास्त असणार नाही, आणि फक्त जर संख्या विचारली तर 12पेक्षा कमी असता कामा नये, हे विधान बरोबर आहे. हे फक्त विधानसभेमध्ये तरतूद आहे, राज्यामध्ये तिथं फक्त केंद्रात फक्त 15%चाच उल्लेख आहे. मंत्र्यांनी राज्यपालाला दिलेल्या सल्ल्याबाबत कोणतीही न्यायालय चौकशी करू शकत नाही, हे विधान बरोबर आहे. परंतु हे कोणत्या कलमात येते, तर कलम 163 येणार नाही, म्हणून क एलिमिनेट करून टाका. क 3 याच्यात आहे, म्हणजे अबड भेटीन. मंत्र्याची वेतनभत्ती कोण ठरवते, राज्य विधिमंडळ. तिथं कोण ठरवते, संसद. इथं उल्लेखी राष्ट्रपती किंवा राज्यपालाचा, विधान चूक राहील ना. बघा, क्लर्क मेनचा आहे, आपण प्रश्न पाहतो मेनचेच, ESI मेन, राज्यसेवा मेन. म्हणून मला प्रश्न विचारला होता की बा कंबाईंडसाठी कंबाईंड प्री चेक किंवा मेनचे केले तरी चालते का, तर नाही, सर्व पाहा लागेल. म्हणून 21,000 कोण म्हणता तुम्ही शोधण्यापेक्षा 21,000 मध्ये संसद दिलेला आहे, तर तुम्ही तिथं प्रश्न पाहिले पाहिजे, आपल्या टॉपिकनुसार सोडवायला पाहिजे. आपला टॉपिक एंड झाला पाहिजे, फक्त इतकं उद्देश आहे. आणि टाईमसुद्धा वाचणार तुमचा. बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 लिहिला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्यपाल आणि मंत्रिपरिषद यांच्यामध्ये संदेश वहनाचे मुख्य माध्यम राज्याचे मुख्यमंत्री असते. म्हणजे इथं काय विचारलेलं आहे, मुख्यमंत्र्याची कर्तव्यावर प्रश्न आहे. म्हणजे राज्यपाल आणि मंत्रिपरिषद यामधील दुवा कोण असते, पंतप्रधान. म्हणून माध्यम असते ना, ते त्यांचं कर्तव्य आहे, त्यामध्ये आहे. ते 167 मध्ये आहे, लक्षात ठेवा. आणि बाकी कलमसुद्धा कन्फ्युजन व्हायची काहीच कारण नव्हतं तुम्हाला, कारण 163, 64, 67 आहे. हे बाकी तर राज्य विधिमंडळामध्ये आहे ना, 168, 69, 70. हे नंतर पाहू आपण. 167 मध्ये उल्लेख आहे. हे कलम बघा, संदेशवहनाचे मुख्य माध्यम नवीन पोराला हार्ड जाईल, परंतु आपल्याला मुख्यमंत्री आणि राज्यपालमध्ये कलम जे कोणते आहे ते आपल्याला माहीत असते, त्यामुळे आपण एलिमिनेशन करू शकतो. म्हणून इथं पाठ असणं अपेक्षित आहे, बाकी गोष्टी पहिलेच्या. त्यानंतर बघा, ग्रुप B 2019 भारतीय संविधान नमूद केलेल्या पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत विवेकाधिकार दिलेला आहे. आला विवेकाधिकार, स्वच्छाधिकार, कलम 163(1) मध्ये वाचतो. म्हणजे प्रश्नाचं उत्तर 163. बऱ्याच गोष्टी रिपीट आहे, फक्त इथं माहितीसुद्धा ठराविक दिलेली आहे ना, तर इथं आपल्याला पाठच पाहिजे. आणखी बघा, मंत्रिपरिषदेसंबंधी विधाने सत्य नाही म्हणते, 2018चा आहे ESOचा. तर बघा, कोणते विधान सत्य नाही म्हणे, अनुच्छेद 163 मध्ये नमूद केले आहे की राज्यपाला सहाय्य व सल्लागार करता एक मंत्रिपरिषद असेल, बरोबर आहे. जरी विधानसभेचे विसर्जन झालेले
असले तरी राज्यपालास सल्लादायक नेहमीच मंत्रिपरिषद असेल, हे विधानसुद्धा बरोबर आहे. विधानसभा जर विसर्जन झाली तरीसुद्धा नवीन मंत्रिमंडळ येऊपर्यंत सहाय्य असलेल्या मंत्रिपरिषद असेल असं म्हटलेलं आहे. हे ॲड करता तुमच्या ह्याच्यात, तुम्ही कन्फ्युजन होऊ नका. जरी आणि 164 मध्ये काय म्हटलेलं आहे बघा, मंत्रिपरिषद हे सामुदायिकपणे विधानसभेत जबाबदार असेल आणि व्यक्तिगतरित्या मुख्यमंत्री. मी म्हटलं ना, वैयक्तिकपणे कोणाला जबाबदार असते ते राज्यपालाला राहते. इथं काय दिलं आयोगानं, मुख्यमंत्री, म्हणून इथं चूक राहील. आणि केंद्रात कोण राहील वैयक्तिकरित्या, ते राष्ट्रपती. सामुदायिकपणे जर म्हटलं मंत्रिमंडळ तर लिहायचं विधानसभा आणि केंद्रात लोकसभा, आणि वैयक्तिकपणे म्हटलं तर राष्ट्रपती आणि राज्यात राज्यपाल. राज्यघटनेने औपचारिकरित्या असे कोणते अधिकार मंत्रिपरिषदेला दिलेले नाही, हे विधानसुद्धा बरोबर आहे. हे ॲड करून टाकजा. राज्यघटनेनं दिलेलं नाही आहे, मंत्री औपचारिक असे अधिकार दिलेले नाही, हे नंतर संसदीय कायद्यानुसार ठरवण्यात आलेले आहे. हे तुम्ही नोट डाऊन करा. हे असे जर नवीन भेटले तर आपण कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे. परंतु आपल्याला वैयक्तिकपणे सामुदायिकरित्या यावरून आपल्याला 100% माहीत राहते की बा हे कोणाला जबाबदार असते. हे आपला अभ्यासाचा भाग राहते ना, म्हणून काही नवीन गोष्टी आल्या तर ते ॲड करायच्या. अशा पद्धतीने आपण नाही का बरेच कलम पाहिले. बाकीचे तुम्ही आपण जे भाग घेतलेले आजचा पहिला, हे तुम्हाला जर नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे. मोठा व्हिडिओ आहे, परंतु याच्यानंतरची बी सुद्धा आपण कलम घेऊ भाग 2 मध्ये. आणि कलमावरचा तुमचा यानंतर प्रश्न चुकणार नाही असे मला वाटते, जर तुम्ही व्यवस्थितपणे लिंक केलं याला आणि व्यवस्थित लिहिलं एका जागी. कलमाची वेगळी नोट्स काढा तुम्ही, म्हणजे कलम एकाच वेळी झालं पाहिजे आपलं रिव्हिजन. जर तुम्हाला सर हे जर नक्कीच जर कलमाची सिरीज आवडली असेल किंवा जे काही मी व्हिडिओ टाकत आहे तर तुम्ही नाही का नक्कीच कमेंट करत जा. कमेंट काही येत नाही मला खरं म्हणजे कमेंट येत नाही आपल्या ह्याच्यामध्ये यूट्यूबवर, तर नक्कीच करा जर तुम्हाला हेल्पफुल जात असेल तर. नाही तर करायची नाही कमेंट. जर हेल्पफुल असेल तरच करायची. जर यापुढील यानंतर आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.